प्रेज गॉड सर्वांना. आशीर्वादित आहात. दुसरा महिना मागच्या वेळी तुम्हाला म्हणत होतो 2 ऑक्टोबर आठवतं का? लक्षात आलं कोणाचं? मागच्या वेळेस मी संदेश सांगताना 2 ऑक्टोबर म्हणत होतो. ॲक्च्युली 2 फेब्रुवारी बद्दल सांगताना. तो हा फेब्रुवारी महिना आहे आपल्या मिनिस्ट्रीसाठी विशेष महिना आहे. आपल्या जीवासाठी पण महत्त्वाची महिना आहे. देवाची महान आत्मेसाठी कृपेसाठी द्यायसाठी पुन्हा एक बार धन्यवाद. मिनिस्ट्रीसाठी सतत प्रार्थना करा. परत सांगतो आत्मा इम्पॉर्टंट आहे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा. आत्मेचं भर पडली पाहिजे. टाटा माड बिल्डिंग AC कूलर बिलर स्टुडिओ कॅमेरा नाही. आत्मे पाहिजे. देवाने एखादा सेवा मनुष्याला यासाठी देतात की आत्मे जिंकण्यासाठी. आत्मे पाहिजे ह्यासाठी मग जाऊ सुधी यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि आजचा मेसेज सांगण्यापूर्वी काय अनाउन्समेंट आहे माझ्याकडून. जे कोणी यूट्यूबमधला मेसेज बघता प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये मला रेटिंग वाढावी यासाठी नाही आहे. जेव्हा मी सबस्क्राईब करतो कमेंट करतो एखाद्या कुठेतरी बघितले नाही तर नाही असं नाही. जे बघत असताना मी पुन्हा कमेंट करतो तर यूट्यूबवाल्याने काय करतात ते मेसेज दुसऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करतात पाठवतात पुढच्या लोकांपर्यंत. म्हणजे बाबा हे चांगलं मेसेज आहे लोक याला बघू शकतात. जर आपण नाही बघू नाही असू दे आता बघून आले की कशाला पाहिजे असं तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने काहीतरी घेत असाल की नुसतं असंच बघून ऐकून काही न करता घेत असाल तर त्याला थोडं दिवस चालेल त्याला उचलून कचऱ्यात फेकून देते. जर तुमच्या कमेंट्स आणि सबस्क्रिप्शन असेल तर त्याला पुढं ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांपर्यंत ते मेसेज जातो. सो त्यासाठी सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा. ओके हालेलुया. ओके आजच्या वचनामध्ये जाऊया आपण. इर्मियाचं पुस्तक 11 अध्याय 19 वचन. इर्मिया 11:19. जर्मिया 11:19. व्हेरी इम्पॉर्टंट संदेश आहे. मला माहीत नाही आहे कसं तुम्ही आज समजून घेणार पण रिअल परिस्थिती जी सध्याची परिस्थिती आहे त्यावर देवबापाने दिलेलं विशेष व्हेरी स्पेशल मेसेज आहे. इर्मियाचं पुस्तक 11:19 वचन वाचा. इर्मिया 11:19. हा. मी तर सौम्य कोकरासारखा होतो. नकळत ते मला वधायच नेत होते. हा. या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू असा त्यांचा माझ्या विरुद्ध कट चालला होता. हालेलुया. समजलं कोण बोलायला कुणाबद्दल बोलायला? कुणाच्या डोक्यात आलं? हा काय जोरात बोल का? हालेलुया. प्रभू येशू बद्दल झालेला भविष्यवाणी आहे आणि रिअली हा झालं. काय म्हणतात वधास नेत असलेल्या कोक्रोच सारखं त्याला नेत होते. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं कंटिन्यू मला माहित नाही कोकरू काय यायला लागले 3 आठवडे स्पष्टपणे म्हणाला की वधास नेत असलेल्या ते कोकरूला माहित नसते याने माझं पुंडकं उडवणार आहे माझी चमडी सोडणार आहे. त्याला माहित नसतो. त्याला माहित नाही माझा आथडा बिथडा बाहेर काढणार आहे. त्याला माहित असं माझा तुकडं करणार आहे ना पुढं शिजवून पण काढणार आहे ते लोक. त्याला काही माहित नसतं. इथं म्हणते वधास नेत असलेल्या कोक्रोच सारखं त्यांनी मला धरून नेत होते. रिझन काय आहे? फक्त कोक्रोचचा वध करण्यासाठी नाहीये त्याच्याबरोबर त्याच्या लोकांचाही नाश करण्यासाठी. जर तुम्ही समजूतदार लोक असाल जर जीवनामध्ये काहीतरी देवासाठी करायची इच्छा असेल तर ह्या वचनाकडे जरा फोकस लावा. जास्त काय करू नका. थोडंसं फोकस लावा. कोकराचा उद्ध्वस्त जगाच्या लोकांनी का करायला बघायला लागलाय? कारण ह्याच्यामुळे जे पिल्ले आहेत तुम्ही आणि मी आमचा नाश करण्यासाठी. समजलं? सगळ्यांना समजलं का? आता वाचा त्या पुन्हा ऐका. आता लक्ष देऊन ऐका. इर्मिया 11:19. हा. मी तर सौम्य कोकरासारखा होतो. कसं होतं? दंगा केले धरून येताना येशूने मला का धरायला मी काय केलं बोलले? काही नाही. सौम्य माहित आहे पुढं काय होणार आहे काय त्रास देणार आहे काय चिडणं करणार आहे. म्हणून तरी गेसेमने बागेत रडून प्रार्थना केली ना.
शक्य असेल तरी प्याला माझ्याकडून काढून टाक बाप्पा, मला होत नाही, तरी माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. येशूला माहित होतं काय परिस्थिती असेल, कशी म्हणजे काय म्हणतात ना, ज्याच्या मनामध्ये मनच नाही, दया नाही, मन नाही, कृपा नाही, प्रेम नाही, त्या लोकांच्या हातामध्ये मी पडणार आहे, ते लोक माझं काय करतील हे येशूला माहित होतं. मी तर काय सांगतात, वदासने कोकरू सारखं सौम्यपणे शांतपणे होते, काही बोलले नाही. पुढे नकळत ते मला वधण्यास नेत होते. ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू. काय प्लॅन आहे? गपचूप वदास घेऊन चाललेले आणि प्लॅन काय डोक्यात? या झाडाचा फळासकट नाश करूया. या झाडाला लय फळं लागलेलं आहे. लक्षात घ्या, ज्या झाडाला फळं लागले, त्या झाडाला लय दगडं लागतात, ते मी झाड आहे. समजायला? ज्या झाडावर फळ आहे त्याला लय दगडं लागतात, लय ना, फळं पण टिकू नये, झाड पण टिकू नये, नाश व्हावा, कारण काही करू नये, मनामध्ये निराशा यावा, चिंता यावा, मरून जावा, नुकसान व्हावा. मी तर काय सांगते, येशूचा उद्ध्वस्त करण्यासाठी शत्रू टपलेला होता, त्याला वधायला नेत होता. झाडावर असलेल्या फळांसकट याला उद्ध्वस्त करूया, ना रहेगी बास ना बजेगी बांसुरी. हालेलुया. आवाजच यायला नको, बंदच कर, गळाच दाबायचा ना, बोलू द्यायचं नाही. पुढे व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये. हालेलुया. त्याच्या नावाचं स्मरण पुन्हा होऊ नये, कुणी काय करू नये, बंद, दी एंड करायला प्रयत्न. पुढे म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू, असा त्यांचा माझ्या विरुद्ध कट चालला होता. जिवंताच्या भूमीवरून कायमचं नाहीसं करू असा माझ्या विरुद्ध कट होता. येशू बोलत असलेला हा शब्द आहे. येशूला ते वधायला, ते कोकणाला मुंडकं उडवण्यासाठी परत चामडी सोडतात, ते करण्यासाठी, म्हणून येशूला घेऊन जाण्यासाठी. कशासाठी? योग गेला, ह्याची पिल्ल्या पण मेल्यात, हे झाड गेलं, झाडाची फळं पण मेल्यात. कुणी कायचं नाही, कुणी कायचं नाही, काय व्हायचं नाही, उद्ध्वस्त करून टाकायला पाहिजे. कारण सैतानाला माहिती, जे कोणी या झाडाचा, या कोकराचा ऐकतात, त्यांचं कल्याणच होणार, मग ते होऊ नये. आता बोलण्यात तोंडच बंद केले की, बोलण्यात तोंडच बंद केले की तो बोलेल का? पुढचे ऐकतील का? पुढचे स्ट्रॉंग होतील का? नाही. म्हणून याला असं कसं बंद करायचं, याचं तोंड कसं बंद करायचं, यासाठी सैतानाची योजना की यालाच मारून टाकायचं. हे आवाज पण बंद, हे झाड पण गेलं, याचं फळ पण गेलं, हा सैतानाचा प्लॅन. बायबल स्पष्टपणे म्हणते, जे कोणी येशूचे ऐकतात त्यांचा चांगला होतो. येशूने सुरुवातीपासून सांगत आल्यात, माझा ऐका रे, माझा ऐका. मी बरं सांगतो, दुसरं मोठं काम आपल्याला देवाने दिलेले नाहीये. दिलं का लय मोठं काम? मोठे काम जगातले लोक करतात, विश्वासाने करतात, नाक घासतात, लोळत जातात, डोंगराला चढून जातात, काय पाहिजे ते करतात. त्यांच्यासाठी अवघड काम त्यांच्या त्यांनी ठेवल्यात, आमच्यासाठी मोकळं काम. माझं ऐका, माझं ऐका, मी जे सांगतो ते खरा. पण आमची लोक करत नाही, कंटाळ करायला. काय म्हणतात, हे सैतानाचा सुरुवातीपासून प्लॅन आहे. ही इर्मियाच्या पुस्तक मध्ये आम्ही वाचत आहे. या पुस्तकाच्या नंतर कितीतरी वर्षाने येशू जगामध्ये मनुष्याच्या रूपाने आले, कितीतरी वर्षाने. सुरुवातीपासून नाश करण्यासाठी तो टपकलेला होता. मर्याच्या पोटात असताना आपण क्रिसमस मेसेज सांगत नाहीये, रियालिटी काय आहे, देवाचा दुःख, देवाचं मन काय म्हणत आहे. तुम्हाला वाटते आज आम्हाला बघून देव लय खुशीत आहे? वाटते का? किती छान माझी लोक, यांच्यासाठी मी सर्वस्व केलं, पण तरी पण हे तेच जीवनामध्ये जगाला. किती आनंद वाटत असेल देवाला, वाटत असेल का? देवाचं वचन काय म्हणते इर्मिया 11 मध्येच. आपण ऍक्च्युली पहिला 6वं वचन वाचूया, मग नंतर 2 पासून पुढे वाचायचं. पहिला 6, जर्मया 11:6 वाचूया. पहिला 11:6, इर्मिया 11:6. परमेश्वर मला म्हणाला, यहूदाच्या नगरात व यरूशलेमच्या रस्त्यात ही सर्व वचने पुकारून सांग. काय करून सांग? पुकारून सांग, वरडून सांग, किंचाळून सांग सगळ्या लोकांना.
या कराराची वचने ऐका व त्याप्रमाणे वागा. Amen. मोठं काम आहे, लय मोठं काम आहे. मोठं काम आहे का? या कराराचं वचन ऐका, त्याप्रमाणे चाला. काय लय मोठं सांगितलेलं नाहीये. हे ऐका, त्याप्रमाणे चाला, जगा याप्रमाणे, बाकी काही नाहीये. ते पण म्हणतात पुकारून सांग, गल्ली बोळात जा, रस्त्यावर जा आणि पुकारून सांग या पिढीला. जे कोणी ऐकतात जगतात ते धन्यवादित लोक होतील. जे नाही ऐकत त्याचा नाश आहे. जे ऐकून ऐकून पुसून जाणारे त्यापेक्षा नाश आहे. जे ऐकतात घेतात पण कार्य करू दे त्यांचा तर आणि बेकार आहे. येशू काय म्हटलं, ज्याला ओळख झालीच नाही ते लोक धन्यवादित आहे. ज्याला माहिती असून जरी मुद्दाम त्यामध्ये चिडकून अडकून बसलेला त्यांचं दुर्दशा. किती वाईट परिस्थिती आहे. आता आपण 2 पासून वाचूया. इर्मिया 11:2 पासून पुढे. जर्मया 11:2-5 वाचूया. एक वचन. हा, इर्मिया 11:2 पासून पुढे. हा, तुम्ही या कराराची वचने ऐका. हा, यहुदाचे लोक व यरुशलेमकर यांच्याशी बोला. हा. तू त्यास सांग, परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो, या कराराची वचने जो ऐकत नाही हा, तो शापित आहे. पहिली गोष्ट, जो कोणी ह्या कराराचं वचन ऐकत नाही ते शापित आहेत. ज्याच्यापर्यंत हे गेलंच नाही ते शापित नाही आहे. ज्याच्याकडे हे गेलेलं आहे पण जे ऐकत नाही ते शापित आहे. बी केअरफुल. समजायला? ज्याच्यापर्यंत गेले त्याचा हिशोब नाहीये. पण ज्याच्यापर्यंत हे करार गेलेले पण ते ऐकत नाही ते शापित आहे. शाप मध्ये मला माहित आहे, काही करा नुकसान, काही करा वाईट, कुठल्याही गोष्टीमध्ये हात घाला फेल, किती तुमचं डोकं लढवून काय पण तुम्ही करायची योजना करा फेल, कुठले सक्सेस होत नाही. समजायला? ही करारा संबंधाने जे ऐकत नाही ते लोक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. करारा काळजीपूर्वक ऐका. करार काय सांगते ऐका. देवाचं वचन काय म्हणते ऐका. वचनाकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. पुढे. ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजास मिस्र देशातून लोखंडी भट्टीतून बाहेर काढले, त्या दिवशी हा करार मी त्यास आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईल. गुलामगिरीमधून बाहेर काढले देव बापाने दिले. गुलामगिरीमध्ये असताना नाही. नियम पाहिजे ना लाईफ मध्ये. डिसिप्लिन पाहिजे ना. शाळेमध्ये का असतं, युनिफॉर्म घालून यायला पाहिजे म्हणून. नंतर काय करणार सगळे, ज्याला हे पाहिजे ते घालून येते. आता आपल्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये का पण नर्सेस आहेत, त्याचे युनिफॉर्म आहे. काय युनिफॉर्म आहे? ते स्पेशल लोक आहेत, त्याच्यामध्ये त्यांची अथॉरिटी आहे, ते बॉन्डमध्ये ते तिकडचे लोक आहेत, रुबाब आहे त्यांचा त्या ठिकाणी. कोण पण जाऊन कसं पण करून त्यांचं ते पण चालू शकत नाही. देवाचे लोक म्हणून आम्ही जगण्यासाठी, देवाचे लोक पण या जगामध्ये मी राहण्यासाठी आमच्यासाठी एक विशेष नियम देव बापाने दिलेला आहे. ते नियम आम्हाला वाईटापासून सांभाळतो आणि आम्हाला आशीर्वादित करतो. पण आज देव बाबा म्हणतात, जेव्हा तुम्ही ते नियम पाळत तेव्हा मी तुमचा देव होईल, तुम्ही माझे लोक व्हाल. जे नियम पाळत नाही पहिलं ते शापित आहेत. जे नियम पाळत नाही ते त्यांचा देव नाही आहे, ते देवाची मुलं नाही. विचार करायला ना काय बोलायला सिस्टर. मी परत सांगतो, मी ठरवून कधीच येत नाही, अजिबात ठरवून येत नाही. मी बसतो बाबाकडे, डॅडी काय बोलू, मनामध्ये लई चालू असतं, असं काय बोलूया, असं बोल, काही बोलू देत नाहीये बाबा. मला तर अजिबात चालू देत नाही, 1% पण नाही. डायरेक्टली स्पष्टपणे बाबा म्हणतात, जे हे करार दिले, पहिला 6 मध्ये काय वाचलं आपण, जे हे वाचतात पाळतात ते आशीर्वादित लोक आहेत. मी तुम्हाला यासाठी दिले की तुमचं कल्याण व्हावा. मुलांना शाळेला का पाठवतात? पढोगे लिखोगे बनोगे नवाब. अनपढ नाही म्हणून पाठवतात का शाळेला? ज्याने रोज शाळेला जा, मी त्यासाठी पैसा पण भरतो, डब्बा पण बांधून देतो, काही शिकू नको, जायचं नाही यायचं, जायचं नाही यायचं, आणि पहिलीतच बसायचं आयुष्यभर, असं कुठले आई बाप म्हणतात का? मग हा जीवनाचा शाळेमध्ये का मागे?
या जीवनाच्या शाळेमध्ये मागे खा. इथलं टेक्स्ट बुक तुम्हाला समजत नाही काय? ही अभ्यास तुम्हाला समजत नाही काय? समजत नाही? किती दिवस वरचोवर राहणार? परत सांगतो, लई सोपं आहे जीवन, लई आनंदाचं जीवन आहे, काही अवघड नाही आहे, खूप सिंपल आहे, खूप छान आहे. म्हणतो ना, परवा मीटिंग मध्ये त्या लोक बघत होते, म्हटलं ही बाई मेसेज कुठं स्टार्ट केली, कुठं चालले, काय म्हणायला लागले? म्हटलं एक बाई, मी बहिणीला विचारलं, नंतर तुम्ही साक्ष सांगेन. तेव्हा आमच्या डोक्यात पण नाही तो कितीतरी वेळा हे वाचले म्हणाला, असं काय आहे का या वचनामध्ये? त्या बहिणीने साक्ष दिली. काय लोकांनी म्हणलं, ज्या बहिणीने मीटिंग मध्ये त्याने सांगितलं संदिष्टी येणार आहे, तर सगळ्यांना पास्टच माहित असतात, संदिष्ट म्हटलं की माहित नाही. आणि माझ्यासारखे संदिष्ट म्हटले लोक, बाई काय सांगते म्हणतात ना. ते बिचारे सगळे पडत पडत लई लांब लांबचे कुठल्या गावचे पण लोक आलेले, भरपूर खूप लोक होते. मला खूप आनंद झाला, टक्कर द्यायला लागतं सेवा करण्यासाठी. खूप त्रास, मर मिठेंगे यीशु के लिए, नथिंग टू वरी. हालेलुया. बोलले ना, एक दोन असू दे, जाणार कुठेही असू दे. दार उघड, आणि अशी दार उघडले देव पप्पांनी, भरपूर दार उघडले. ऑलरेडी बुकिंग आहे असेल. हालेलुया. म्हटले ना, खुर्ची गरम करणार नाही बसून, आता काम खतम. बाबाने म्हणतात, चल पुकारून सांग, गल्ली बोळात उभा राहून सांग, लोकांना वरडून सांग, आणि नियमशास्त्र पाळायला. दुसरं मोठं काम करायचं नाहीये. तुला हे देतो, तुला ते देतो, तुला असं बनवतो, काही नाही. जा आणि सांग, लोकांना वाचव. स्पष्टपणे ते बाबा म्हणाले, जे पाळत नाही तो शापित आहे, जो के पाळत नाही तो त्यांचा देव नव्हे, ते त्याचे मुलं नाहीत. आता विचार करा, देवाने जरी सोडले काय होईल मनुष्याचा? आज तुम्ही आणि मी सेफ आहोत, कारण देव आमचं काळजी घेतो. देवाने टप्पा टप्प्याने आमचं विशेष काळजी घेतो, म्हणून आज आम्ही सुखरूप आहे. नाही तर काय होणार? डायरेक्टली शत्रूचं योजना आहे, त्या कोकऱ्याला कापायचं, त्या झाडाला त्याच्या फळाला पण काढून टाकायचं, ते कोकरेचे जे पिल्ले आहे त्यांना पण छेचून टाकायचं, म्हणजे याचा पूर्ण पृथ्वीवरून समाप्ती. वाचला ना, शेवट तेच होता ना. मी 11:19 मध्ये लास्ट काय होता? या जिवंताचा भूमीवर त्याचा पूर्णपणे नाश करावा, समाप्त करावा. हा शत्रूची योजना. पुढे आणि ज्या दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश आज आहे, तसा तुमच्या पूर्वजास मी शपथपूर्वक देऊ केला. ती शपथ मी पूर्ण करीन. तेव्हा मी उत्तर देऊन म्हटले, हे परमेश्वरा, आमेन. हालेलुया. बाबा काय म्हणतात? माझा ऐका रे, माझा ऐका रे, माझं वचन पाळा रे. दुधा मधाचा देश तुमच्यासाठी ठेवलेला आहे. हालेलुया. दुधा मधाचा देश तुमच्यासाठी ठेवलेला आहे. पाण्यासारखं दूध वाहत राहणार. दूध लय महाग आहे होता, एवढं लिटरला आहे, तेवढं लिटरला आहे. नाही, पाणी. अहो, बाबाचा प्रत्येक आशीर्वाद विशेष आहे. दूध मध वाहणारा देश. ओके, जसं गटरीत पाणी तसं सगळीकडे दूध आणि मधच वाहत राहणार ते देशामध्ये. ते आशीर्वादाचं होतं. म्हणजे ते कुठंतरी एक देश ठेवले, तिथे गेल्यानंतर मिळणार असं नाहीये. आमच्या जीवनामध्ये रोज आम्ही अनुभव घेणार. लई लोकांना असं समजलं नव्हतं. पवित्रात्मा म्हटलं, तू काय बोलले त्यांना समजलं नाही. लोक विचारतात कुठंतरी देश आहे किंवा तिथं आहे. नाही नाही नाही. प्रेज गॉड, प्रेज गॉड. चारात बरोबर. हालेलुया. नाही, किती छान बघा, बघितलं? तुम्हाला असं वाटत नाही बाबाशी असं पाहिजे? दिसलं तुम्हाला बाबा इथं? दिसले कोणाला? पण हळूच मला बोलले. हालेलुया. किती छान स्पष्टपणे बोलतात. दुधाचा मधाचा एक देश आहे, तिथे मी नाही. तुम्ही माझं वचन वाचला, माझा आज्ञा पालन केला, तुमच्या जीवनामध्ये दूध आणि मध वाहत राहणार. तुम्ही कुठं पण जावा. ब्लेसिंग आहे, ब्लेसिंग, बरकत. हालेलुया. बाबा बोलायला, कुठेही जा मी तुला देईन, कुठेही जा मी तुला ब्लेस करेन. माझं ऐक, माझं ऐक, फक्त माझं ऐका, बाकी काय करा नको. आता सैतान हा जो मी तुम्हाला एक वेळा सैतानाबद्दल सांगितलं होतं, एझेकिएल 28 अध्यायामध्ये. आज जसं या कोकरासाठी जो सैतानाची योजना आहे, ते आपण यशाया 14 अध्यायामध्ये जरासा बघूया. यशाया 14 अध्याय.
थोडंसं म्हटलं ना, थोडंसं तुम्हाला कन्फ्युज होईल, थोडासा हायर तुम्हाला एज्युकेशन आहे आज, तरी घ्या. एजिकेल 14 अध्याय, यशाया 14 अध्याय, त्यामध्ये 5 आणि 6 वचन. आयझाया 14:5 and 6. यशाया 14:5 आणि 6. हा. जो क्रोधाने लोकांचे सतत ताडण करीत असे, जो कोपाने अनिवार्य छळ करून राष्ट्रावर सतत चालवत असे, तो दुर्जनाचा सोटा, अधिपतीचा दंड परमेश्वराने मोडून टाकला आहे. हालेलुया. कोणाचा सोटा या? दुर्जनाचा सोटा, अधिपतीचा, दुष्ट काम करणाऱ्या लोकांचा लीडर, त्या लोकांना प्रोत्साहन करणारा, कत्तपाने देणारा, सपोर्ट देणारा हा व्यक्ती, त्याचं काय केलंय? मोडले ते ना. काय म्हणलं? देवाने मोडून टाकले. पुढे 6 दोन्ही पण झालं ना, त्यामध्येच आहे ना ते. येस, मराठीमध्ये दोन्ही एकच आहे. 5 and 6 असं कामा घालून ठेवलेलं. पुन्हा एक बरोबर ऐका जरा क्लिअर. यशाया 14:5 आणि 6. हा. जो क्रोधाने लोकांचे सतत ताडण करीत असे. बघा, पहिली गोष्ट, तू तांडण म्हणालीस का तारण म्हणालीस? ताडण, मारण, नुकसान. कळालं? हा, लक्षात घ्या. सॉफ्ट वाचलीस ना, तारण सारखं वाचलीस. क्रोधाने लोकांचा वाईट करणारा सैतान. हालेलुया. आता समजलं सगळ्यांना. क्रोधाने लोकांचा वाईट करणारा सैतान, त्याची कृत्य देवाने नष्ट केलेलं आहे. पुढे, जो कोपाने अनिवार्य छळ करून राष्ट्रावर सत्ता चालवत असे. बघा, कोपाने घरांमध्ये गोंधळ, राग, तटपट, घरात राहणारे लोक कोण आहेत? आपलेच आहेत ना. हाय का एकमेकांवर प्रेम? हाय एकमेकांवर प्रेम? आज नुसतं ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आम्हाला घर, आम्हाला परिवार, मी माझ्या घराला देवाची सेवा करतो, आम्ही लोक लई वेगळं. ॲडव्हर्टाइजमेंट प्रत्येकाच्या घरामध्ये काही राहिलेलं नाहीये, काहीच राहिलेलं नाहीये कोणाच्याही घरामध्ये. तर काय ते बाबा सांगतात, ह्यो काम राज्य करायला लागले सगळ्यांच्या घरामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये ह्यो कार्य करायला लागले, सगळ्यांना नुकसान करायला लागले. ते बाबा म्हणतात हे जी मी थुंडक केलेलं आहे. पुढे, तो दुर्जनांचा सोटा, अधिपतीचा दंड परमेश्वराने मोडून टाकला आहे. हालेलुया. जेव्हा आम्ही हे वचन वाचू, याप्रमाणे जगू, देव त्याचा कार्य नष्ट करणार, त्याचं कृत्य नष्ट करणार, त्याला काही त्याचं चालू देणार नाही. आता 9 पासून आपण वाचूया. आयझाया 14:9 to 17 पर्यंत वाचायचं आहे. थोडं व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षपूर्वक ऐका. हा. यशाया 14:9 पासून पुढे. हा. खाली अधोलोकात तुझ्या स्वागताचा गडबड उडाली आहे. काय झाली? बाबा मोडली नाही याला. अधोलोक त्याच्या स्वागताला लोक गडबडीनं वाट बघल्यात. आम्हाला पहिलं पाठवलं स्वतः यायलाच, ये 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 ये. कुठं? आता पण तुम्ही स्वर्गामध्ये बल्ले बल्ले ऐकला, नरकामधलं बल्ले बल्ले समजालंय का? सगळे स्वर्गात जाणार म्हणून स्वर्गामध्ये जय घोष आहे, हे आहे, ते आहे, माहित आहे. सैतानाला वेलकम करायला नरकात पण आता बघा कितीतरी लोकांना पाठवला तो त्या ठिकाणी. मग ते पण बँड बाजा, हार घेऊन उभारले, ते बाबा ये आमचे लीडर, यायलाच ये वेलकम करायला. पुढे, तो तुझ्यासाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखास जागृत करीत आहे. काय करायला? मरून गेलेले सगळे प्रमुख, सगळे पृथ्वीवर जे आहेत ना, काली नरकासाठी सगळे लीडर लोक उठाले. ते आमचा लीडर यायला लागले, आमचा अध्यक्ष यायला लागले, चला चला वेलकम करा, वेलकम करा. बघायला गेली काय बोलले, कुठं ऐकत ते इकडं ऐकणं, कुठं नाही. मला मी स्वतः म्हणतो ना, मी जसं मी बोललो, भरपूर लोकांना मेसेज ऐकतो, गाणं ऐकतो, सगळ्यांना मी हे करतो. पण मी जे मला जो देव एक युनिक रेव्हलेशन देतात, एक वेगळं वचन दाखवतात, हे मी कुठंच ऐकत नाही. आणि कधी मी बोलून झाल्यानंतर थोड्या दिवसांनी कोणीतरी बोललेलं असतात, मी बोलल्यानंतर मला काय तुमचा काय अनुभव आहे, पण ही रियालिटी आहे. पूर्ण वेगळं मेसेज असतं, पूर्ण वेगळं. सैतान बाबा एवढ्या लोकांना उद्ध्वस्त करून
ज्यांना पहिला पाठवला ते सगळ्यात यो येणार म्हणून नरकामध्ये जय जयकार करायला दे आमचा अधिपती आले, आमचा लीडर यायला लागले. आणि कोण? मोठ्या मोठ्या लोक. कोण आहे सगळे? मोठे मोठे लोक. कुठे? नरकात. पुढे राष्ट्रांचे सर्व राजा त्यांच्या त्यांच्या सिंहासनावरून उठवत आहे. बघा तिकडं पण सिंहासन सगळे उठाले. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं सैतानाकडे मॅन्युफॅक्चरिंग काहीच नाही आहे. म्हणजे तो स्वतः बनवलेलं काहीच नाही आहे, तो स्वतःहून तयार केलेलं काहीच नाही. सगळं येशू देवबापाने काय केलं तो घेतो आणि आपलं काम करतो. स्वर्गामध्ये 24 आसने आहेत, परमेश्वर आहे. सिंहावर बसून सगळे उठून उभारणार, देवबापाचे स्वागत करणार, कोकऱ्यासमोर नमन करणार. इथं काय झालं? येणं पण नरकामध्ये सिंहासन बांधून ठेवलेलं आहे, खुर्च्या आहेत, मोठे मोठे राजे आहेत. ऐकलं का हो हे मेसेज? किती क्लिअर बोलायला. नरकामध्ये पण आसन आहेत, राजे लोक आहेत, सिंहासन आहे, बसलेले आहेत. ते उठून या बाबाला वेलकम करायला थांबलेत. पुढे ते सर्व उठून तुला म्हणतात, तुम्ही आमच्या प्रमाणे निर्भय झाला आहेस काय? बघा, अरे अरे आम्हाला पासून आम्हाला टाकून पण तू पण झालास, तू पण आलास. स्वर्गामध्ये कोकऱ्याला बघून लोकांनी आपलं मुकुट काढून खाली ठेवून नमन केले. वाचलेला कोकरा धन्यवाद असं गाणं म्हटलंय. याला बघून तू पण आलास, तू पण निर्माण झालास, संपलं तुझं काम, चल ये. पुढे तू आमच्यासारखा बनला आहेस काय? संपलं का रे तुझं काम? किती छान सगळ्या टखवलास, बसवलास, सगळ्या लुबाडला, सगळ्या घरांमध्ये गोंधळ, लोकांच्या जीवनामध्ये गोंधळ, राष्ट्रांमध्ये गोंधळ, सगळ्या ठिकाणी गोंधळ. कारण त्या कोकऱ्याला मारायचं आहे, त्याच्या पिल्ल्याला मारायचं आहे, ते झाडाला मारायचं आहे, त्या फळाला मारायचं आहे. आता करून करून तू पण आलास इकडं. पुढे तुझा डामडोल, तुझा सारंगाचे नाद अधोलोकात उतरत आहे. तुझ्या खाली कृमीचे अंथरूण झाले आहे. बिछाना बघा त्याचा किती छान. वर बेडशीट आणि वरून तुला कीटकांचे पांघरून झाले आहे. किती छान बिछाना बघितलं. बायबल वाचता कधी आला का नजरेत? बिछाना कसले? बेड बघा, बेडशीट बघा, ब्लँकेट बघा. असं तुला बघा तू एवढा मोठा माणूस आहेस, जाऊन एवढ्या मोठ्या कोकऱ्याला बघायला उठलेला बाबा तू. मग तुला बिछाना छान पाहिजे की तू यायला म्हणून सगळी तयारी नरकामध्ये. अब्बा सगळी लग्नाची तयारी ऐकली, कोकरेचा येण्याचं येशूची सेकंड कमिंगची तयारी ऐकले. सैतान जाण्यासाठी पण किती तयारी सुरू आहे बघा. तू जाणार आहे तिकडे पण लई जोरात तयारी सुरू आहे. सगळ्या पद्धतीची तयारी. बिछाना ते किडे काय माहिती की मी एकदा लहान असताना एक पिक्चर बघितलं होतं लाजराचा, नरकाचा पिक्चर. पिक्चरचं नाव नरक होता. छोटे छोटे होतो त्यावेळी कसं मोठे मोठे बॅनर लावून गल्ली बोळा दाखवायचे. ते पिक्चर होतं. मी आज पण ते पिक्चर माझ्या डोळ्यात नाही गेलेलं नाही. मी छोटी होते एवढी, मला आठवतो आय थिंक 3री का 4थीला शिकत होतो. आणि गल्लीला तो मोठा असं रस्त्यावर लांब लावलेला. मी पळत होते ते बघत होता. नेमकं तेच बघावा लाजर कसं बसलेला असतो प्रेषित 12 मध्ये नाही का. आता समजते मला, तेव्हा माहित नव्हतं. बसलेलं सगळ्यांसमोर मीच राजा आहे, मीच आहे. लोक त्याची स्तुती करत असतात. तुझ्यामुळेच आमचं आहे, तुझ्यामुळेच आम्हाला खायला मिळालं, हे राजा तू देव आहे. असं किडं येतं, इकडं किडं, इकडं किडं. माणूस प्रत्येक किडं खाऊन मरतात, तो माणूस विरघळून जातो तिकडच. मी बघितले पिक्चर. इथं काय तसलंच किड्याचा बिछाना आणि वर पांघरून पण नाही बत्ती वाजली. छान आहे वाच. तुझ्या खाली कृमीचे अंथरूण झाले आहे आणि वरून तुला कीटकांचे पांघरून झाले आहे. कुठलं ब्रँडचं बेड आहे? बेडमध्ये खूप व्हरायटीज आहेत. हो, कॉम्पिटिशन आहे जगामध्ये. मग तिकडे पण त्यासाठी बेड तयार करून ठेवले. आणि आम्हाला बेडशीट पण छानपैकी किड्यांचं बेडशीट बघा. काय बायबल ना हे असंच बोलत आहे बाबा माझं ऐका म्हणून. उगाच सांगत आहे माझं ऐका म्हणून. पुढे हे दीप्यमान ताऱ्या
हा प्रभात पुत्र हा तू आकाशातून कसा पडलास? कसा पडलास रे तू? घमंड केले म्हणून पडला. का पडला? घमंड केले म्हणून वरनं फेकून दिली. हा राष्ट्रास लोळवणाऱ्या हा? तुला धुळीत कसे टाकले? राष्ट्रांना लोळवणारा, आज लोळवा लागले ना सगळ्यांना. हसत खेळत असतात, अचानकच काय झालं होते गं? समजत पण नाही कारण काय आहे. आजच्या तरी परिस्थिती घरांमध्ये अशी आहे की रिझन काय समजत नाही कोणाला. का बसले माहित नाही, का फुगले माहित नाही, काय व्हायला माहित नाही. समजायला का बरोबर आहे का? हा तो बाबा आहार बसून झोपला होता बिना जेवता. बायकोला समजलं तरी याला काय झालं म्हणून. आज समजते का कोणाला का रुसालात का फुगालात? समजते कोणाला? का सांगते वचन? राष्ट्रांना लोळवणारा आज तो लोळवत आहे. सगळ्यांना लोळवत आहे. झाड पण ठेवायचं नाही, फळ पण ठेवायचं नाही. ह्याला कोकराला मारायचं, चामडे फिरून काढायचं, ओढून काढायचं, अंगावरचा नाश करायचा, याला टिकायचं नाही. याचा वंश पृथ्वीवर नाश करायचं, त्याचा प्लॅन. किती छान त्याची योजना. नरकातले लोक हे सगळं बोलायलात. जे पहिले गेलेले लोक, तू छलमा या पहिले गेलेले छलवाले लोक बसून आने वाल्यासाठी वेलकम करण्यासाठी हे सगळं बोलायलात. कसं रे तू राष्ट्रांना धुळीत लावलास, तुझं काय झालं? पुन्हा एक बार ते वचन रिपीट कर, व्हेरी इम्पॉर्टंट. यशया 14:12 हा हे देदीप्यमान तारा प्रभात पुत्र हा तू आकाशातून कसा पडलास? कसा पडलास? हा राष्ट्रास लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? राष्ट्रास लोळणारा तुला धुळीत कशात टाकले रे? आता म्हणतो ना माणूस, माझं वेट करतोस, बघतो तुला झालं की नाही तुझं पण. तसं तिथे कॉम्पिटिशन बसलात लोक. आम्हाला पेटलास नरकात, आम्हाला किड काय लागले, अग्नी आम्हाला म्हणजे बाजा लागले, आम्ही मरू पण शकत नाही, जगू पण शकत नाही, यालाच ये पुढे. जो तू आपल्या मनात म्हणालास हा मी आकाशात चढेन, हा पुढे देवाच्या तानाकणाहून हा? माझे सिंहासन उच्च करेन. हालेलुया. काय मनात ठरवला? आकाशात चढेन, देवापेक्षा उंच माझं सिंहासन आहे. का वरून फेकून दिले त्याला? मोठेपणा, घमंड, मी कुछ तो है, मी कोण आहे माहित आहे काय? हालेलुया. जोपर्यंत ती गुंडाळत नाही देवासाठी उभं राहू शकत नाही. मी म्हणजे काहीतरी आहे, मला सगळे ऐकायला पाहिजे, माझं असं आहे, माझं असं आहे. ते काय म्हणतात? आकाशापर्यंत वर तुझं सिंहासन केलेला बाबा. देवापेक्षा वर म्हटलं ना, देव स्वर्गामध्ये बसले होते, देवावर येऊ उभारलेला कुरूप. ह्यो काय करायचा? असं पंखाने असं देवाला असं पंखा खाली असं आणि देव पैता बसलाय. मग देवापेक्षा डोकं वर आलं यायचं. मग काय आलं डोक्यात? मी मोठा तर वर मी बांधणार, मी इथं बसणार. काय म्हणते? काय रे, कसं तुझा अहंकार वगैरे कसं तुला फेकून दिलं रे? पुढे उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. तिची योजना, मनातला प्लॅन सगळे. मी मेघावर आरोहण करीन, मी परत समान होईन. परत समान होईल. सगळ्यात मोठा सैतानाचा उद्ध्वस्ताचा कारण एकच आहे, मी देवा समान होईल. जे कोणी देवा समान व्हायचा प्रयत्न करतात त्यांचा नाश अठळ आहे. हालेलुया. कोणी देवासारखं होऊ शकत नाही, कोणीच नाही. हे सैतानाला वरनं फेकून देण्याचा रिझन हाच आहे. तुला मनात विचार केला मी देवासारखा होईन, देवापेक्षा वरती मी माझं सिंहासन बांधीन आणि मी देवासारखा होईन, तिथे मी बसेन. नाशाचं कारण म्हणून इथं म्हणाला, कशी तू योजना केला होतास मनात? किती सगळ्यांना माहित आहे ना प्लॅन. टीम आहे सगळ्यांची, सगळ्यांना माहित आहे. तिथं देवाने स्पष्टपणे म्हटलं, कसं तुला पेटलं रे वरनं? पुढे त्या तुला अधोलोकात गळतीच्या अधोभागात टाकले आहे. जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की ज्याने पृथ्वी थरथर कापवली व राज्य डळमवली हाच का पुरुष? हालेलुया. जे कोणी तुला बघतील ते मनात म्हणतील आणि विचार करतील, ज्यानं पृथ्वीला थरथर कापायला लावला, माणसांचा उद्ध्वस्त केला, तो हाच का हा पुरुष? किती आमची
देवाची लोक संधी द्यायला बोलायला आम्हाला हलो, आम्हाला कापो, आम्हाला उद्ध्वस्त कर, पाहिजे ते तू कर आमच्या जीवनामध्ये. आराम संधी द्यायला लोक. बायबल स्पष्टपणे म्हणते तो पृथ्वीचा उद्ध्वस्त करण्यासाठीच तो आहे. देवाची निर्मिती, ते म्हटलं सगळे छान आहे. काय म्हणलं देव बापाने उत्पत्तीमध्ये निर्मिती क्रिएशन नंतर काय म्हणलं? सगळं छान आहे, देवाला आवडलं. देवाला आवडलं. जिथे कुठं देवाला जे आवडते त्याला बिघडवण्यासाठी सैतान आहे. हे वाचले की देवाला आवडतो, सैतान मध्ये वाचू नको. याप्रमाणे जगले की देवाला आवडतो, सैतान मध्ये जगू नको. आणि ते बाबा म्हणतात हे वचन जे आहे ना ते काय अवघडणार आहे, ते पालन कर. पालन कर तुझी इच्छा असते पण सैतानाला आवडत नाही. किती सहन करणार? बोल की, तोंड उघड की, आता बोल की. बोलायचं नाही. समजायला? कुणी आपला हक्क गाजवण्याची, मी काहीतरी आहे आपल्या घरामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये कामाच्या ठिकाणी बोलून दाखवायची गरज नाही. लढणारा परमेश्वर आहे. शांत बसायचं, फक्त ऍक्शन करायचं. समजायला? फक्त ऍक्शन. तोंडाने बोलून काही गाण करायचं नाही. इथे स्पष्टपणे म्हणाले स्वतः लढून, स्वतः काहीतरी करून मी आहे, मी ते आहे, अजिबात नाही. नरकामध्ये आमंत्रण करायला बाबाला, त्याच्या गोष्टी त्याला वर्णन करून सांगायला, तू असायच ना, अरे तू तरी केवढा मोठा, तू काय काय केला. पृथ्वीला हळवणे जोक आहे? पृथ्वीला हळवणे जोक आहे का? कसं नाचवायला लागलं अख्ख्या पृथ्वीला. प्रत्येक ठिकाणी त्याचं काम सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचं काम सुरू आहे. म्हणतो ना शुक्रवारच्या मीटिंग मध्ये जेवढी लोक आलेले अक्षरशः ते रडलं. त्यांच्या एकेकाने समस्या मला देवबाबा दाखवत असताना मला एवढा त्रास होत होता. किती प्रकारची समस्या, किती लोक दुःखी आहेत, किती कष्टी आहेत. कारण काय आहे, सगळे बायबल वाचणारे, चर्चला जाणारे लोक, थोडेफार विद्यार्थी पण होते त्यामध्ये. पण काय जीवनामध्ये गोंधळ, नाचवा लागले हो सगळ्यांना. ते म्हणतात ना आम्ही पाव वाजवली तुम्ही नाचला नाही, आम्ही नाच तमाशा केली तुम्ही हसला नाही. त्या पद्धतीचं जीवन झालं सर्वांची. मग ह्या सैतानाला बघून नरकामध्ये जे काही चालले, तू असं केलास, तू तसं केलास, एवढा मोठा माणूस, त्याची काय काय तरी आमंत्रण त्याला वेलकम करण्यासाठी. पुढे 17 ज्याने जगाचे दान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला व आपल्या बंदिवानांना मुक्त करून घरी जाऊ दिले नाही, तो हाच का पुरुष? किती असं आहे. इंग्लिश मध्ये लुसिफर आहे. या ठिकाणी 12 वचनामध्ये तरी त्याचं नाव लुसिफर, लेवियाथन. तुमच्या मराठीमध्ये लेवियाथन आहे ना. 12 इकडं असं आहे. इंग्लिश मध्ये क्लिअर आहे लुसिफर. सैतानाचं नाव काय आहे? लुसिफर. तो लुसिफर जगाचा नाश करण्यासाठी, लोकांचा उद्ध्वस्त करण्यासाठी, लोकांचा सगळंपणे जे काही देवाने चांगलं चांगलं केलं त्याला उलट करायचं. सगळीकडे उलट करायचं. आज कुटुंब तुटायला कारण काय? कुटुंब का तुटायला? कुटुंबामध्ये गोंधळ का सुरू आहे? देवाने कुटुंब मागली एक चित्तपणाने राहण्यासाठी. नवऱ्याला सांगितलं आपल्या बायकोवर प्रेम कर, पण आताची नवऱ्यांना काय पाहिजे? बायका प्रेम केले पाहिजे. बदलली ना पद्धत. सगळं कुणाचं काम आहे? हे सगळं सैतानाचं आहे. देवाने म्हटलं बायकांनी नवऱ्याच्या अधीन असावा. अधीन. आताची लोक, आता मी केस हँडल करायला लागला, नवरा काही करणार नाही, काही त्याला पडलेले नाही, बायकोसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी. फक्त मी तुझा नवरा, माझ्या अधीन असले पाहिजे. काय पाहिजे? मी नवरा आहे, माझा अंडरमध्ये तू पाहिजे, मी मोठा आहे, मी मेन आहे. बायबल काय म्हणते? नवऱ्याच्या अधीन राहा. आता जरी जगामध्ये सगळ्या बायकांनी नवऱ्याच्या अधीन राहून राहून गुपचूप बसत तर घरामध्ये नाही जगामध्ये तारण झालं नसतं. समजाले? मी बोलले ना एक साक्ष तुम्हाला. स्मिथ विगल्सवर्थ म्हणून एक देवाचे महान सेवक, त्यांच्या जीवनातले साक्ष मी तुम्हाला बरेच वेळा सांगितले, पण हा एक बार रिमाइंड म्हणून सांगते. ही नवरा बायको बिलीवर्स होते, देवाची भक्तीमध्ये राहणारे नवरा बायको.
प्रार्थना करणारे, बायबल वाचणारे, चर्चला रेग्युलर जाणारे लोक. मग खूप प्रार्थनेमध्ये होते लोक. मग त्याने बिझनेससाठी प्रार्थना केली. देवबापाने त्याने एक बिझनेस दिल्यानंतर मग नवऱ्याला आता बिझनेस वाढली, चर्चला यायचं कमी झालं. हळूहळू कमी. आता तू जा, मी पुढच्या आठवड्यात येतो. मग आठवड्यातून म्हणजे महिन्यातून 1 वेळा 2 वेळा यायचं चर्चला सुरू झाली. मग बघता बिझनेस जास्त वाढली, पैसा भरपूर आले. मग आता म्हणायला लागला मला वेळ नाही आला, आणि संडे म्हणजे लई क्लायंट्स असतात, लई काय मीटिंग्स असतात, मला वेळ नाही आला. मग बायको म्हटलं देवासाठी या, चर्चला या, वेळ काढा. नाही म्हटला. आता जो माणूस चर्चला रेग्युलर जाणार, आता बायको लाडवा पडायला लागला. तू पण चर्चला जायची, समजायला? तू पण चर्चला जायचं नाही. आणि हा गोष्ट इकडचा नाही, परदेशातला गोष्ट आहे. परदेशामध्ये तिकडे संध्याकाळी चर्च असतो त्यांचा सर्व्हिस, आणि संध्याकाळी चर्चला गेल्यानंतर त्यांना यायला रात्र होतो. त्या ठिकाणी बरफ पडतो, त्या ठिकाणी खूप असं हे असतं काय तरी. मग ज्यावेळी ही बायकोने म्हटली मला चर्चला जायचंय, मग नवरा म्हटला जायचं नाही चर्चला. तुला सांगायला ना, तेव्हा ऑनलाईन बिनलाईन कुठला लाईन नव्हता. हा काय म्हटलं, तू चर्चला जाणार नाहीस, तुला सांगायला लागलं. ती म्हटली नाही का? आता तुम्हाला कोणतरी म्हटलं तुमच्या घरचे लोक चर्चला जायचं, तुम्ही काय म्हणणार? नाही म्हटलं चर्चला जायचं नाही, मी सांगायला ना तुला. मग ही बाई म्हटली काय पाहिजे नवऱ्यासाठी, डिनर बिनर सगळं तयार करून सगळं टेबल. एक लक्षात घ्या, सेवा करत असताना, प्रार्थना करत असताना, प्रभूमध्ये तुम्ही वाढत असताना घरच्या लोकांना बोलायला संधी देऊ नका. कुठं पडायचं ना, कुणी म्हणायचं ना टाकून गेली बघ, टाकून ठेवली बघ, हे घर कसं पसारा ठेवले बघ. कुणी बोलायचं नाही, कुणी कुठं कमी पडायचं नाही. मी सुरुवातीपासून माझ्या 27 वर्षात या गोष्टीची मी विशेष काळजी घेतलेली आहे. आणि आज लोक म्हणतात कामाला आहे, स्वयंपाकाला आहे, कुणी असं ते मी काही बांधून बसत नाही मांडीवर किंवा झोपाळ्यावर. जे आपला जबाबदार आपण करतच असतो. माहिती स्पष्टपणे सांगते, त्या बाईने काय केली, कुठेही काय कमी पडू नये म्हणून जेवण सगळं तयार करून ठेवले, टेबलवर सगळं तयार करून ठेवलं. मग ती चर्चला गेली. मग नवऱ्याला रात्री मग विचारले जाऊन आले चर्चला? म्हटलं जाऊन आलो. त्याला राग आला, तुला सांगितलं की नाही मी जायचं नाही म्हणून, तुला सांगितलं होतं की नाही मी जायचं नाही म्हणून, का गेलीस? म्हणजे चर्चला जायला पाहिजे. आता कुठं काही नवीन काय काढले, चर्चला तर आठवड्यातून 1 दिवस तरी जायलाच पाहिजे. मग म्हणलं, मग परत आलं, दुसरा संडे आलं, मग बसला की नवरा घरात. आज जर तू चर्चला गेलीस तर तुला दाखवतो. काय म्हणलं? आज जर तू चर्चला गेलीस तुला दाखवतो. ती म्हटले का? सगळं आवरून ठेवतो, तुम्ही तर येत नाही, मला तर जायला पाहिजे, मी जाणार चर्चला. मी तुझा नवरा आहे, माझा ऐकायला पाहिजे. माझ्या बहिणींनो, माझ्या आईंनो, माझ्या लेकरांनो, काम उघडून ऐका मी आता काय सांगणार आहे. काय म्हटलं नवरा? मी तुझा नवरा आहे, तू माझा आधीन असले पाहिजे, मी जे सांगतो ते केलं पाहिजे, तू चर्चला जायचं नाहीये. त्याने एकच म्हटलं, तुम्ही माझा नवरा आहे, माझा प्रभू नाही. हॅलो, कोण आहे तुम्ही? नवराच, प्रभू नाही. ती बाईने क्लिअर केली, तुम्ही माझा नवरा आहे, माझा प्रभू नाही. त्यांना म्हटली. आणि मग नवरा म्हटला तू आज नुसतं जा चर्चला, मी तुला दाखवतो. ह्या सैतानाचा योजनाच आहे, ते कोकरेला पण मारून टाकायचं, त्याच्या पिल्ल्याला पण उद्ध्वस्त करायचं. झाड पण नको, फळ पण नको, त्याचा प्लॅनच आहे, हा स्कीमच आहे त्याचा. ज्यावेळी ही बहिणीने मग संडे चर्चला जाणार, नवऱ्याला माहित आहे, बिचारी अशी टाइम झालं, सगळं आवरली आणि निघून गेली चर्चला, सगळं तयार ठेवून. कधी नाही ते बाबा लवकर येऊन घरात बसला त्या दिवशी. ही बाई चर्चला जाऊन आली, वेळ झाला म्हणून आल्यानंतर आपलं घरात येऊन दार उघडण्यासाठी गेली, तर दार आतून बंद आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलत, संध्याकाळची वेळ, बरोबर पडत असतो आणि त्या लोक एवढ्याचे स्कर्ट्स घालतात आणि जॅकेट एक असतं अंगावर, तेवढंच. ही बहीण आली बिचारी, दार नॉक करायला लागली, म्हणे उघडायला तयार नाही, अजिबात उघडल्या नाही. किती उशीर नॉक केली तरी उघडायला तयार नाही, बाहेर बर्फ पडायला लागले.
शेवटी ती बाई काय केली, तिथं बसली आणि रात्र झालं. जेव्हा पहाट झालं सकाळच्या वेळेला, कोर्टयार्ड असतं ना पाठीमागची दरवाजा, मग तसं त्याने काय केलं म्हणजे पहाटे उठले पाठीमागचा दरवाजा उघडला. म्हणजे नवरोबा सैतान उद्ध्वस्त करायला, हळवायला यांचा कसं वापर करतो बघा. काय सांगितलं मगाशी, जगाला हळवणारा तूच आहे की नाही रे बाबा, सगळ्यांना करणारा तूच आहेस की ना, उद्ध्वस्त करणारा, त्रास देणारा. ज्यावेळी बाबा हळूच जाऊन पाठीमागचा कोर्टयार्डचा दरवाजा उघडला, ही बिचारी ते बर्फात त्या थंडीत एका कोपऱ्यात कुत्र झोपत नाही तसं असं करून असं बसलेली होती, म्हणजे रात्रभर त्या थंडीत बाहेर. तरी दार उघडलं, ती बायको पटकन उठली, हाय डार्लिंग, गुड मॉर्निंग. काय म्हटले, किती चांगलं डार्लिंग तू माझा, गुड मॉर्निंग. हा, तो सारखं कुणाला नाही मिळव, मलाच मिळालास. हा, काय म्हटली, गुड मॉर्निंग डार्लिंग. खुशी उठली, दार उघडले. आता त्याला कशाला ते काय थांबतो, आता पटापट पळत गेली म्हणे आत गेली. त्या लोकांना सकाळी कॉफी घ्यायची सवय असतो, डायरेक्ट किचन मध्ये गेली म्हणे, कॉफी बिफी केली, नाश्ता बिस्टा बनवले, टेबलवर ठेवली, रोजचं सारखं जसं रोज करतात तसं टेबलवर सगळं मांडून ठेवली म्हणे आणि बसली. बाबा समोर बसला, तोंड कशाला वर येणार, हा कसं येणार वर, बसले समोर. मग बसली समोर, मग काय झाले, रात्री झोप झाली का चांगलं, हा किती छान झोप लागली असेल ना बाहेर फेकून, विचार पण नाही. की विचारले झोप झाली का चांगलं तुम्हाला, कपटपणाने नाही किंवा डबल माइंडला नाही, डायरेक्टली प्रेमाने विचारले ते, रात्री झोप चांगली झाली का तुमचा. म्हटलं असं नाश्ता केली आणि आवडतं नाश्ता, नवऱ्याला जे आवडते, बायकांना चांगलं माहित असते ना, ते नाश्ता करून समोर ठेवले. याला काय समजा ना, बायबल काय म्हणतं, शत्रूला भूक लागली तर काय आलं. शत्रू म्हणजे इकडं कुठं तर शोधू नका. हा, दिवा घेऊन, कॅन्डल घेऊन, टॉर्च घेऊन, कोण माझं शत्रू. हा, काय केले, पटकन त्या ठिकाणी नवऱ्यासाठी त्यांना सगळ्या टेबलवर ठेवले. बाबा खाल्ला पिला, तर काय छाती त्याला काही जाईना. पहिली गोष्ट बघून आय एम सॉरी, काय म्हटलं, आय एम सॉरी, आय एम सॉरी, चुकलं म्हटलं. त्या वेळेमध्ये जरी नवऱ्याने म्हटलं माझ्या अधीनात तू राहा, ही बाई जरी बाहेर पडली नसती तो कुठं बिघडून गेला असता, दोघे पण नरकात जाऊन त्याला आज आमंत्रण करायला बसले असते लाईन मध्ये. त्या दिवशी ते बायकोनी ओळखली, तू माझा नवरा आहेस प्रभू नाही, तोच माणूस पुढे लय मोठा सेवक झाला. स्मिथ विगल्सवर्थ मेलेल्या प्रेतांना जिवंत केला. समजायला, कुठं ऐकायचं नाही, कुठलं सहन करायचं कुठलं सहन करायचं नाही, कुठलं बोलायचं नाही, हे बाबाने आपल्याला शिकवले. ती बहिणीने क्लिअर म्हटले, तू माझा नवरा आहेस, माझा प्रभू नाही. दुसरी गोष्ट, नवरा बायकोला देवाने नवरा इकडं बायको इकडे केले नाही. कुठे केले बायकोला कुठे केले, आमच्या लोकांना हेच माहित नाही. ही सर प्रॉब्लेम आहे. नवऱ्याला इकडं बायकोला इकडं असं केलं नाही देव बापाने, इक्वल केले. साईट नवरा बायको इक्वल. कळाला, पायातनं काढून केले नाही, डोक्यातनं काढून केले नाही, डोक्यावर बसायला किंवा पायाखाली घालून तुडवायला केले नाही, पासळी काढून साईड, एक्झॅक्टली साईड. समजवलंय, समजून घ्या. थँक्यू डॅडी. पासळी काढून केली, पासळी काढून. पण आज लोकांना काय माहितीये काय, पासळी पण ठेवायचं नाही, पायाखाली पाहिजे. कुणाचा स्वभाव आहे हा, जो लुसिफर आहे त्याचा आहे, त्याच्या डोक्यातच आहे. ते कोकरू पण ठेवायचं नाही, त्याच्या पिल्ल्यांना पण ठेवायचं नाही, झाड पण ठेवायचं नाही, फळं पण ठेवायचं नाही. ते उद्ध्वस्त करण्यासाठी तो टपकलेला आहे. क्लिअरपणे कितीतरी करून उद्ध्वस्त करण्यासाठी. त्या बहिणीने म्हटले नाही, सगळं ऐकली, देवाच्या आज्ञेमध्येच होती. लय बोलतात, तुला माहित आहे का, तू काय कर, बुद्धिज्ञान देवाने दिली. हालेलुया, हालेलुया. ती बहिणीने स्पष्टपणे म्हटले आणि कुठं
मागे पडली नाही, हे टाकून गेली नाही, काय ठेवून गेली नाही, सगळं आपलं काम व्यवस्थित करून सगळं करून ती गेली. रात्र बाहेर बसली, कुठं पळून गेली नाही. मी कुठं गेलो, चष्म तरी गेलो होतं ना, बाहेर टाकलं जातो माहेर नाही. समजाले समजाले कुठं गेलो होतो मी, माहेर जाऊन बसतो. मी काय चुकीचं केलो का? चष्म तरी गेलो होतो आणि बघ घरात बाहेर टाकलं, रात्रभर बाहेर थंडी टाकली. असं जगायला शिका. त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या आत उखळी यायला पाहिजे, मी काय करायला लागलो. समजाले? त्यांना उखळी यायला पाहिजे, मी काय करायला लागलो, मी कसा वागायला लागलो. घाबरू नका, पित्रेपणाने राहू नका, रडू नका, वाईट पण बोलू नका, वाईट करू नका. हालेलुया. एक लक्षात घ्या, सगळ्यांच्या मागे कोणाचा हात आहे? वंच 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 माझा 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 ऐकायला पाहिजे. कोणाचा स्वभाव आहे? बायबल स्पष्ट म्हणते, अरे लुसिफर यालाच काय रे बाबा, या 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 मी वेलकम करायला. या ठिकाणी स्पष्टपणे म्हणते, त्याची योजनाच वाईट आहे. जगाला हळवणारा, जगाला सगळ्या घरांमध्ये सगळ्या ठिकाणी गोंधळ उडवणारा तू आहेस. सगळ्या ठिकाणी वाईट वाईट वाईट. पण आमचा बाबा आम्हाला काय म्हणतो? आमचा बाबा आम्हाला काय सांगतात? जे कोकरू, त्याला माहित आहे मला कापणार आहेत, माझं चामडी खिचून काढणार आहेत, तरी सुद्धा आम्हाला काय म्हणतात? फिलिप्पियन्स 4:4 पासून वाचूया. फिलिप्पियन्स 4:4 पासून थोडं वाचून वाचूया. फिलिप 4:4 पासून. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. Amen. पुन्हा म्हणे आनंद करा. Yes. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. Amen. कशाविषयी चिंता करत होऊ नका. एक मिनिट. काय म्हणतात पहिली गोष्ट? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सर्वदा? रिजॉइस ऑलवेज. सर्वदा मध्ये सगळं काही चांगलं नसतं, बरोबर आहे का? उठल्यापासून झोपेपर्यंत, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रोज लई आनंदी आनंद, किती किती छान 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 असं जीवन आहे का? कोणाचा आहे? कोणाचा? चांगला आपण तुम्हाला फोटो लावून ठेवूया साईडला. आहेत कोण असे? हा, पण प्रभूमध्ये आनंद करा म्हणतात. जगामध्ये आनंद सांगायला आम्ही जगाचा आनंद बघतो. माझ्या लोकांनी मला चांगलं म्हणावा, माझ्या लोकांनी माझा काळजी घ्यावा, माझ्या लोकांनी माझ्याबद्दल शाबासकी म्हणावा. अजिबात नाही. बायबल स्पष्टपणे म्हणते फिलिप्पियन्स 4:4 मध्ये, फिलिपियन 4:4 मध्ये, रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज अँड अगेन आय से रिजॉइस. सर्वदा प्रभूमध्ये आनंदित असा, पुन्हा म्हणेन आनंदित असा. कोकरू जो वधण्यासाठी नेत आहे, कोकराला ते तुकडा करणार आहे, तो कोकरू आम्हाला सांगायला तुम्ही आनंदित असा, तुम्ही आनंदित असा. आणि दुसरं वचन 5 मध्ये म्हणतात, तुमची सहनशीलता सर्वांना कळून यावा, प्रभू समीप आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सहनशीलता? सगळं सहन करतात, तोंड उघडत नाही, बोलत नाही, याला सहनशीलता म्हणतात. चूक नसताना पण कोकरासारखं मुंडी काली घालून बसता, याला सहनशीलता म्हणतात. मी पण बोलतो, मी पण रडतो, मी पण करतो, मी पण दाखवतो, याला सहनशीलता म्हणत नाही, याला पेशन्स म्हणत नाही. पेशन्स कुठल्या दुकानातून मिळत नाही. सहनशीलता कुठे मिळते? एक्सपिरियन्सच्या बट्टीतून गेल्यानंतरच मिळते, अनुभवाच्या पट्टीतून गेल्यानंतरच मिळतं. सहन करून 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 करून, तू म्हणले की घ्यायचं, हट्ट म्हणले की घ्यायचं, लात मारलं तरी घ्यायचं, काय बोललं तरी घ्यायचं. सहन करून करून ना सहनशीलता आतून कॅरेक्टर आहे ते निर्माण होतं. ते कुठल्या दुकानात मिळत नाही. मला पावशेर सहनशीलता द्या की, अर्धा किलो सहनशीलता द्या की. जगाला देऊन जरी विकत घ्यायला गेलं तर मिळणार नाही. हे आपल्यामध्ये आतून निर्माण होणारा कॅरेक्टर आहे. बाबी काय म्हणते? तुझी सहनशीलता सर्वांना कळून या. माझी सहनशीलता सगळ्यांना कळून आलेली आहे. समजायला? काय म्हणते? तुझी सहनशीलता सर्वांना कळून यावे की प्रभू समीप आहे, देव जवळ आहे. तुला पाडण्याची गरज नाही, काही बोलायची गरज नाही. पुढे 6, कशाविषयी चिंता करत होऊ नका. हा, तर
सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. काय म्हणाला तिथं? कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. पण जगाचा नियम काय आहे माहिती आहे? जन्मल्यापासून आमची लोक आम्हाला चिंता करायला शिकवतात. बरोबर आहे? बरोबर आहे का नाही? हॅलो, नाही शिकवत. जन्मल्यापासून आम्हाला आमच्या लोक हे शिकवतात, चिंता कर. शाळेत जाणार लेकराला, अरे होमवर्क करके, तुला काय समजते की नाही? हा, सगळ्यांना तुला चिंता नाही, तुझं भविष्याचं काही काळजी नाही, तुला चिंता करके जरा, विचार करके जरा. यायला वरती पोरग्याला मग विचारायला. हालेलुया. काय शिकवतात आमच्या मुलांना? चिंता करके, काळजी कर, काळजी कर, अभ्यासाचं बघ जरा, फ्युचरचं काय करणार बघ जरा, लक्ष दे. बाबा मला चिंता करू नको. आणि मला चिंता कर, तुला चिंता येत नाही, तुला सिरियसनेस वाटत नाही, फ्युचर बद्दल काळजी वाटत नाही, दे बाबा मला काळजी करू नको. फरक. हालेलुया. हा, क्लिअर कट फरक. बाबा म्हणतात चिंता करू नका, आणि मला चिंता करा. परीक्षा जवळ आली, तुला काही डोक्यात आहे की नाही रे? अभ्यास करके जरा, करके जरा. हा, घरात काय झालं काय समजते की नाही? चिंता करा, काळजी करा सगळी. माणसांची पद्धत वेगळी आहे, देवाची पद्धत वेगळी आहे. कोकरू जो स्वतः वधायला दिला त्याचा विचार लई वेगळा येतो. ते बाबाचा विचार आपल्यासाठी फार वेगळा आहे. ते म्हणजे तुम्ही चिंता करू नका. कशाविषयी चिंता करू नका, तर आभार प्रदर्शनासह प्रार्थना करताना मला हे दे, मला ते दे म्हणायचं नाही. थँक्यू म्हणतो ना, मधल्या रात्री माझ्या घरात जोरात गाणं म्हणत असं, मी तर म्हणतो ना तसं, त्या आवाजात माईक मध्ये म्हणलं की जेवढा तेवढा माझ्या घरात एवढा आवाज येतो, विदाउट माईक, रूम मध्ये बंद करून अर्धा तास जोरात स्तुती आराधना असते. काय सांगते देवाचं वचन? आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळव. मी माझ्या बाबाकडे सध्या काहीच नाही. काय तर लोकांना प्रेरित कसं त्यासाठी प्रेरित होतं, मी काही नाही, मला तू पाहिजे, दॅट्स इट. मला काहीच नकोय, मला तू पाहिजे. मग तुझी काम जो आहे ते मला पूर्ण करायचं, तेवढं मला शक्ती दे. तुझे जे काम मला दिलास ना देवा, मला ते पूर्ण करायचं, मला ते शक्ती दे. गाणं आहे ना, ले चल मुझको तो प्यारे प्रभु, जहां मेरे तुझको लग जाए जरूरी. तेच आहे माझं जीवन. बाकी काही जीवनामध्ये उद्देश नाही. देवा, जिथं माझी जरूरत आहे तिकडं तू मला घेऊन जा. तर मी पहिलीसारखी असते, परवा मी गेलोच नसतो त्या ठिकाणी मीटिंगला. किती लोक आश्वासन. ते बहीण मी घरी गेले तर फोनवर फोन, त्या बहिणीचा 3-4 वेळा फोन करून मला सांगत होते, म्हटलं सिस्टर एवढ्या लोकांचा फोन यायला लागला, आमचं आयुष्यात असल्या मीटिंग आम्ही बघितल्या नाही. काय मोठं बँड बाजा स्टेज इमेज काय नव्हता, एका घरात होता, यापेक्षा मोठा हॉल, एवढा मोठा हॉल होता, यापेक्षा मोठा होता एवढं होतं. ओके, मोठा हॉल होता, भरलेला, स्टेज पेज नव्हता, पण एवढी किती इतकं छान. काय म्हणजे लोक आशीर्वादित झाले ना, ज्यांना काय मिळालं ते मिळालं. तर मी गरीब झोपून काढला असतो, ते 3-4 तासात तिथं मस्तपैकी सेवा झाली. हालेलुया, हालेलुया. मी हेच म्हटलं, देवा मला शक्ती दे, तुझा जे काम माझ्यासाठी ठेवलं असते मला पूर्ण करण्यासाठी कृपा करू. बस, मी काही मागत नाही देवाला, काही बाकी मागत नाही. तेच म्हणते, कशाची चिंताक्रांत होऊ नका, तर आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. रडत रडत बसू नका. जी आपली मागणी आहे, जे पाहिजे देवाला कळवा. पुढे म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. हालेलुया. जेव्हा आम्ही देवाचे आभार प्रदर्शनासाठी आपली मागणी देवाला कळवू, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या देवाने दिलेली शांती आमच्या जीवनामध्ये राज्य करणार. हालेलुया. देवाचा आत्मा, देवाचा शांती आमच्या जीवनामध्ये राज्य करणार. किती वादळ असू दे, एक शांती मनामध्ये असणार है ना. कुछ पल जो तेरे साथ बैठा, कुछ अलग सी बात है, चाहे जो भी हालात है, इस दिल को सुकून है, इश्क तुझो
हसण्यासारखा जीवनात काहीच नाहीये, सुकूनचा विषयच नाहीये, पण इथं सुकून आहे, इथं आनंद आहे, इथं शांती आहे, कारण तू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून म्हणते बुद्धी संपदाच्या कार्य पलीकडे कार्य करणार, बाबाच्या हाताने सगळं सोपून द्या. तो उद्ध्वस्त करणारा, लुडबुड करणारा, त्याला कत्तपणे घालू नका जीवनामध्ये. तो आहे नाश करण्यासाठी, त्याच्याकडेच आमचं लक्ष, त्याच्याकडेच आमचं लक्ष. बाबा म्हणतात माझं ऐक रे, तुला चांगलं होईल, इकडं नाही ऐकणार. तू काय बोलत तर लगेच खा. मला म्हटले जे नको ऐकव ते सगळं ऐकू येते. समजायला लागले? जे ऐकून येते सगळं ऐकू येते, लई छान ऐकू येते. आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी, आम्हाला नाश करण्यासाठी. म्हणून मी कसं पाहिजे? अलर्ट पाहिजे. हालेलुया. अलर्ट पाहिजे. म्हणून देवाचं वचन म्हणते माझं ऐका, उत्तम असा गोष्ट काशीला. आपला टाइम संपत आलेली आहे. कसं म्हणा संपलं सगळी गड्यात बघायला. हालेलुया. शेवटी थोडं वचन वाचायचं. इर्मिया 11 मध्ये 7 आणि 8 वचन वाचूया. जे लोक देवाचं वचन ऐकत नाही, ग्रहण करत नाही, त्यांच्यासाठी देव काय म्हणतो बोला. इर्मिया 11, 7 आणि 8. जर्मिया 11, 7 आणि 8. इर्मिया 11, 7 आणि 8. मी तुमच्या पूर्वजास मिस्र देशातून बाहेर आणले. येस. त्या दिवसापासून आजवर मी त्यास बजावून सांगत आलो आहे. नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका. काय म्हणाले? बजावून. तुला सांगायला बघा आता म्हणतात ना, बी केअरफुल, काळजी घे. आता सांगायला बघ तुला, मी लय सांगून दमलो आता. बाबा काय म्हणतात? बजावून सांगायला लागलो. माझा नियमशास्त्र ऐका. पुढे पण ते ऐकेनात, आपला कान लावेनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले. कशाने चालतात? दुष्टपण, मनाचा हट्टीपणा. ज्याचं मन हट्टी आहे तो देवाला कधी प्रसन्न करू शकत नाही. हट्टीपणा हा पाप आहे, देवाने दिलेला शाप आहे. हे वचन असंच राहू दे. विलापगीत 3:65 वाचूया. विलापगीत 3:65. हे वचन असंच राहू दे. इकडे येणार आहे आपण. लॅमेंटेशन 3:65 वाच. विलापगीत 3:65. 3:65. हृदयाची कठोरता हा आपला शाप तू त्यास देशील. समजलं? हृदयाची कठोरता हा शाप तू त्यास देशील. ज्याचं मन कठीण आहे हा देवाकडून आलेला शाप आहे. समजायला? म्हणतात ना मन कठीण करू नका. देव मग पुन्हा पुन्हा म्हणतात काय लोक दगडासारखा मन हो, दगडासारखा मन, काही होऊ दे फरकच पडत नाही. मी तुम्हाला मागच्या शिकवलं, प्रीती आणि कळवळ पाहिजे तरच आम्ही देवाची मुलं म्हणून जगू शकतो. प्रीती आणि कळवळ पाहिजे. जसं मी तुम्हाला बोललो भविष्यवाणी केले होते ना, प्रॉफेसी लग्न होणार. काल एक लग्न झालं, ते पण अशक्य लग्न होता. 36 इयरचा पोरगा. जसं प्रोफेसी केली मागच्या वर्षी सांगितलं लग्न होणार, एक्झॅक्टली मी जसं बोललो तसं चांगलं पोरगी भेटली. खूप छान. मला आमंत्रण होतं, मी नाही गेलो. मुंबईमध्ये होतं लग्न. काल झालं. तो मुलगा कितीतरी वेळा थँक्यू सिस्टर फॉर युअर प्रेयर्स, जे तुम्ही बोलला ते पूर्ण झालं. त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांनी टेक्स्टवर टेक्स्ट सगळ्यांनी पाठवले, सिस्टर तुमची भविष्यवाणी पूर्ण झाली. मी नाही बाबा, ये तोंड आहे, छोटी मुंह बडी बात, छोटी मुंह में बड़ी बड़ी बाबा बड़े बड़े बात है. असं काय नाही, बोलायला लावतो आणि मी बोलतो, घाबरत नाही मात्र बोलायला. बाबा सांगितले की सांगतो. सांगितले बिंदास. झालं लग्न काल, खूप छान झालं. बुद्धी सामाच्या पलीकडे झालं. पोरगा तर एवढा टेन्शन मध्ये होता. काल सकाळी रजिस्ट्रेशन होतं, नंतर संध्याकाळी मोठ्या लॉन मध्ये एकदम पार्टी होती आणि कंटिन्यू हॅलो सिस्टर, कोर्टात आलो सिस्टर, कोर्टात बसलो सिस्टर, लाईन आहे सिस्टर, एवढे लोक गेले, आता नंतर आमचा नंबर येणार आहे सिस्टर, कॉंग्रॅच्युलेशन मंडळी, हॅड डन इट. खूप पर्यंत सैतान त्रास देत होता, खूप पर्यंत. सगळं जुळून आला. एंगेजमेंट झाल्यानंतर सुद्धा लग्न तोडायला तो प्रयत्न करत होता.
आणि याचा पहिलंच मी त्यांना सांगितलं हे लग्न होऊ देऊ नये म्हणून सैतान लय प्रयत्न करणार, लई असं झालं ना तोडूपर्यंत आलेला, नकोच नको पण तोडूपर्यंत आलेला, असं गोंधळ सैतानाने केला. त्याचं कामच तर आहे ना. सगळं लाख वर मी म्हटलं माझं प्रेयर सुरू आहे, लग्न होणारच. असं काय 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 झालं, लग्न काल झालं, पार्टी पण झाली, बिर्याणी पण लोकांनी काढली. आणि आज सकाळ नवरदेवाचा परत मेसेज आला, थँक्यू व्हेरी मच सिस्टर फॉर युअर ब्लेसिंग्स. हालेलुया. बाबा खूप चांगले आहेत. कळवळीने भरून बाबाचं ऐकून सेवा करा, आनंदाने जगशिला. हालेलुया. इथे काय म्हणतात की वचन ऐकू नये, वचन हे करू नये म्हणून कठीणपणा, आणि कठीणपणा हा शाप आहे. विलापिती 5 काय म्हणते, कठीणपणाचा हा शाप तू त्यांना देतोस. कठीणपणा असले की मनामध्ये ना काही नाही, काहीच नाही. ते देवाचं वचन म्हणते त्यांना कठीणपणा मी दिलो. वाच आपण, जाऊया आपण यिर्मया 11 अध्याय 7 वाजले ना, पुन्हा एकदा 7. मी तुमच्या पूर्वजास मिस्र देशातून बाहेर आणले, हा, त्या दिवसापासून आजवर मी त्यास बजावून सांगत आलो आहे. हा, नित्य मोठ्या निष्ठेने बजावत आलो आहे की हा, माझा शब्द ऐका. पण ते ऐकेनात, आपला कान लावेनात, तर हा. आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले. ते बाबा काय म्हणतात, माझ्याकडे ऐका रे, कान लावा रे, मी काय तरी बोलल. आता समोर कोणतरी बोलत तुझं कोण ऐकत नाही, कसं वाटते हो, कसं वाटते. मी माझ्या जीवनात असल्या गोष्टी अनुभव घेतले. मी कुठं पण मीटिंगला गेलं ना, मी समोर खूप एनकरेज करतो. मी कधी कुठं चर्चमध्ये पण मी गप्प बसत नाही, असं मला होतच नाही. आमेन, येस, प्रेज लॉर्ड, थँक्यू जीसस, मला सारखं एनकरेज करत असतो. मला बघितलं की समोर प्रीच करायला लोकांना एनकरेज वाटते. ज्यावेळी मी उभा राहून मेसेज देत असताना मी अशी पण लोकांना बघितले, कुठेतरी खेळत असणार, कुठेतरी लक्ष असणार, बघणार पण नाही समोर कोण बोलायला काय बोलायला लागले, बाकी सगळं नंतर. मी असं विचित्र अनुभव माझ्या जीवनामध्ये घेतलेली आहे. पण अशी पण काही लोक उठून नाचणारे पण बघितले. हालेलुया, हालेलुया. इतकं रिवायवल आहे. काल पण परवा ते दानशी लोक आले होते 1 तारखेला मुंबईमध्ये, माझं मीटिंग ठेवलं. ते लोक खास प्रेयरसाठी समजायला. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा मुलगा दिसून आला, ते फक्त प्रेयरसाठी मला भेटायला मग कोल्हापूरला आला. काय देवाची गोष्ट. ते म्हणत होते, मी त्यांना जेवण वगैरे म्हटलं, सिस्टर तुम्ही त्यानंतर तरी मेसेज पाठवले, एवढं तुम्ही म्हणलं तुझी सेवा करणारा स्वभाव मी बघितलं, तुझ्या पलीकडे तुझा स्वभाव मी बघितलं नाही, हे तर त्यापेक्षा पुढे आहे की तुम्ही. हालेलुया. मी कोण आहे, मी कोण आहे. बाबाची कृपा आहे, जे योग्यतेची नाही, पात्रतेची नाही, त्याचे नाव दिले, उभा केले. एवढं खूप झालं त्या लेकरांनी सगळ्यांनी. बायबल काय सांगते, जिथं मनाचा कठीणपणा आला हा शाप आहे. मन कधी कठीण करू नका, मन कठीण करायचं नाही. पण हे जर तसा नाही, कुठं काय गोष्टीला शिकवायला लागत तर कठीणपणा घ्यायला लागते, सगळ्याकडे नाही. समजायला. मग नाही तर तू तुडव बाबा, मी पडतो खाली, तू तुडवून जा, मला काय तुडवत जा. नाही 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 नाही, एकटे होतो तेव्हा चालायचं, आता नाही चालत. अंतर कोई तो है, बहुत बड़ा इंसान है की नाही. आता आप कोणतरी है की नाही. नम्रपणा सांगते, हे नाही की तुम्ही काय पण बोला आम्ही ऐकतो, काय पण करा आम्ही सहन करतो. नाही नाही नाही, बोलायचं पण नाही, पण बी वाईस. हालेलुया. तर स्पष्टपणे म्हणते देवाचं वचन, मी तुम्हाला सांगितले माझं ऐका, माझ्या वचनाकडे कान द्या. हे लोक देत नाही कारण मन कठीण आहे. आता लक्षात घ्या, ज्यांना बायबल वाचायला वचन आवडत नाही त्याचं मन कठीण आहे. कठीणपणा हा सैतानाचा आहे, देवाने दिलेली शाप आहे. ज्याला बायबल आवडत नाही, वचन आवडत नाही, वचन पालन करायला आवडत नाही, त्याचं मन कठीण आहे. तुम्ही सैतानाचा ताबे खाली, सैतानाच्या कंट्रोल मध्ये. पुढे 8. मी त्यास या कराराची वचने पाळण्यास सांगितले असो, त्याने ती पाळली नाही, म्हणून त्या करारात सांगितलेले सर्व मी त्यांच्यावर आणले. हालेलुया. बाबा म्हणतात, सोपं मी सांगितलं. शाळेत आलास ना बाबा, ABCD शिक. इंग्लिश येत नाही, A, I, E, शिक, पण शिक.
शाळेत बसलास ना, शिकायला पाहिजे. तुला नाही शिकता मी तुला पुढे पाठवू शकणार नाही. तुझं प्रमोशन नाहीये, तुझी बढती नाहीये, तू बसलास तिथंच, तुला शिकतच नाही तर तिथं पण तुला मी जास्तच ठेवू शकत नाही. बाबा स्पष्टपणा म्हणतो, तुला मी ठेवलं, तुला नेमलं मी, माझं ऐक, माझं शेक, पण करत नाही. मनाचा कठीणपणामुळे देवाने दिलेले नियमशास्त्र पाळत नाही. मी परत सांगतो, नियमशास्त्र तुमच्याने माझ्यापर्यंत असं इझिली आलेलं नाहीये, इझिली आलेलं नाहीये. त्या कोकराला ज्या लोकांनी धरून त्याला ठेवलेलं आहे, त्याचा उद्ध्वस्त करण्यासाठी, त्याला कापण्यासाठी, तो सौम्य सभ्यपणे ते कोकरात थांबला तुमच्या आणि माझ्यासाठी, की माझ्या लेकराने वाचावं, माझ्या लेकरांचं कल्याण व्हावं. विचार करा, येशूने का स्वतःला द्यावं, विचार करा. असं नाही की काय माहित नव्हतं पुढे काय होणार, सगळं माहित असून. केस डोक्यातला केस कोणतरी काली जर असं ओढलं तर कसं दुखते. तर मला अनुभव आहे, ज्यावेळी मी पूजा करायची, पहिला पुजारी मी होतो ना, त्यावेळी मंदिरला जायची कोल्हापूरमध्ये, तेव्हा माझा हेअरस्टाईल वेगळा होता. मी बफ काढायची आणि लांब वेणी, एवढं गजरा डोक्यात, पूर्ण गजरा असायच्या डोक्यात, असं लई गजरा घालायची शौकीन होतो. आणि चष्मा, आता त्या चष्मा तिथं लाईन मध्ये उभारायला लागायचं, लई गर्दी असायचं. लाईन मध्ये उभारून आता गर्दीत असं जायचं, हातात ताट असायचं, त्यात सगळं असायचं, असं घेऊन जायचं. तर मी असा अनुभव घेतला, कितीतरी लोकांनी मला पाठीमागून केस ओढत बघायचे, ते टोप ऐकत करायचं. लई लोकांनी, किती दुखते, किती डोकं, इतकं केस ओढलं किती दुखते. येशूच्या दाढी केस असं ओढल्यात, काय झालं असेल, काय झालं असेल. कोकरू म्हणतात ना, कोकरूला काय केलंय, मोद्यास असंच नेले नाही, घेऊन गेले, मुंडकं कापडे, संपलं नाही, संपडी उधळले, मारून ते बिपण असं मारून असं ओढले की त्या स्किन निघून यायचा. का सहन केले, का सहन केले. जो सैतान प्लॅन केला, मरून जाऊ दे पृथ्वीवर, यांचा मिठून टाकूया, पण तो मेला नाही, तो जिवंत झाला. सैतान काय म्हणले, झाड पण नको, फळ पण नको. पण देवाने म्हटले, माझं फळ एक मारायलाच किती उगून येणार बघा. आणि आज खरं सांग, अख्ख्या जगामध्ये संजीवनी आहे, अख्ख्या जगामध्ये संजीवनी आहे. आज मी दुपारी काहीतरी करत होते, करता करता एक टेस्टिमोनियल, एक मुस्लिम बाई ओपनली साक्ष द्यायला लागली. काय आहे, काय चाललंय जगामध्ये, आणि आम्ही लोक कुठे आहे. मला म्हटले, मला केले, मला बोलले, इतकंच रडगाणं. कारण सैतानाला माहिती आहे ना, पुढे जाऊ द्यायचं नाही, यांना पुढे जाऊ द्यायचं नाही. तू इतकंच बस, चूल मोल भांड कुकर आणि काय, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर, गॅस, एवढंच बसायचं, बाहेर पडायचंच नाही आयुष्यभर. अरे पण समजून घ्या जरा, शहाणा जरा आता तरी. बायबल म्हणते तो सैतानाचा प्लॅनच आहे की देवाचा वंश उद्ध्वस्त करावा, येशूमध्ये लेकरांना नाश करावा, त्याने जगू नये, त्याने चांगलं राहू नये, त्याने पूर्ण आयुष्यभर रडत राहावा. तुम्ही ज्यावेळी त्याला संधी देता ना, तो जिंकायला लागला. एका बाजूने सैतानासाठी देवबापाने नरकात पेंडल बांधून ठेवलेले त्याला पाठवण्यासाठी, अगदी तिची टाइम जवळ आलेली आहे. समजायला, त्याची वेळ जवळ आलेली आहे. काय होणार आहे, रॅप्चर होणार आहे. ज्या देवाची मुलांना देवबापा घेऊन जाणार आहे, कठीण परिस्थिती असणार जगामध्ये. जितके देवाची मुलं आहेत ते जाणार. आता रॅप्चर चर्च मध्ये जरी झालं, मिनिस्ट्री मध्ये झालं, ठराविक जातील, सगळी जाणार नाही चर्च मध्ये आहे म्हणून. विचार करा काय असणार परिस्थिती. एका बाजूने नरकामध्ये सगळे बँड बाजा, सगळे लोक पहिले गेलेले तयार करायला, दुसऱ्या बाजूने येशूने स्वर्गामध्ये माझ्या लेकरांना घेऊन जाणार तिथं तयार करायला. आता तुम्ही कुठं अडकला, या पार्टीमध्ये आहे का या पार्टीमध्ये आहे, विचार करा. हालेलुया. दोन्ही ठिकाणी पार्टीची तयारी जोरात तयार आहे. तिकडे पण तयार आहे, इकडे पण पार्टी तयार आहे. तिकडे पण बाबा बँड तयार करायला, माझ्या
माझे लेकरं येणार आहेत, माझे लेक घर बांधायला म्हणलात ना. काय म्हणलात? मी जातो घर बांधतो. लई एका खोलीत लई लोक राहून तुम्हाला सवय झाली, तुला एकट्याला मी मस्तपैकी करते असं म्हणले नाही. पृथ्वीवर बाई त्याच लोक ते बांधून रडून जिथं पण तुला ते देतो नाही. काय म्हणतात? तुझी लोक तुला देणार नाही, पण एक लक्षात घ्या, सगळ्यांना मी ओळखणार. हे म्हणतात ना, कुणी ओळखत नाही. प्रत्येकाने आपल्या लोकांना ओळखणार. जे स्वर्गात आहेत का नरकात आहेत, बरोबर आम्ही बघणार आणि ओळखणार. नाहीतर कशी रडणार उरबडून? कशी रडणार? आम्ही जरी स्वर्गात गेलो, आमची लोक नरकात गेले, आम्ही रडणार ना? रडणार की नाही? कोणी आम्हाला ओळखत नाही, सगळे कुठे गेले? अजिबात नाही. तुम्हाला मध्ये पण एकदा सांगितलं होतं, अबॉर्शन केलेले मुलं ज्यांना मारून टाकले ते सगळी स्वर्गात आहे देवाच्याकडे. ते सगळे मुलं आज पण प्रेमाने आपल्या आई वडिलांसाठी वाट बघतात म्हणे. ते जेव्हा जातात ते जाऊन मिट्टी मारतात म्हणे. मुलं ओळखतात, हे ओळखणार नाही त्यांना, मुलं त्यांच्या आई बाबांना ओळखणार. मिस्ट्री आहे बायबल, रहस्य आहे बायबल पूर्ण. हालेलुया. आता काय सांगायला वाचूया इर्मिया 11:19. थँक्यू जीसस. इर्मिया 11:19. हा, मी तर सौम्य कोकरासारखा होतो, हा, नकळत ते मला वदण्यास नेत होते. येस. या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंतच्या भूमीवरून नाहीसे करू, असा त्यांचा माझ्या विरुद्ध कट चालला होता. हालेलुया. येशू स्पष्टपणे बोलायला, माझ्यासाठी असं कट चालला होता. या जिवंताच्या भूमीला पूर्णपणे उद्ध्वस्त करावा, नाश करावा, सगळं करावं. पण आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट वचन आहे. जसं आपण हे वाचलं, 20 वचन काय म्हणते? 20. इर्मिया 11:20. हा. तथापि हे सत्य न्याय करणाऱ्या, अंतर्याम व हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वर, सत्य व न्याय करणारा, अंतर्यामी आणि हृदय पारखणारा परमेश्वर, त्याचा तू सूड घ्यायची तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्या पुढे मांडली आहे. काय केले पाहिजे आम्हाला? आमची फिर्यादी देवा तुझ्याकडे मांडतो. पण असं प्रार्थना नको, सूड घे बिडगे काय, क्षमा कर. पण आमचं फिर्याद आम्हाला देवाकडे मांडले पाहिजे. आम्ही कुणीही स्वतःहून लढायचा प्रयत्न करायचा नाहीये. मी लढतो, मी बघतो, मी बोलतो नाही. देवाच्या त्यामध्ये सोपं द्या, निवांत राहा, आनंदाने राहा. त्या शत्रू जो जगाला उलटं पालटं करणार त्याच्या हातामध्ये संधी देऊ नका. शांतीने राहा. देवाला म्हणा, देवा तू लढ, तुझं तू बघून घे, पण त्याचा उद्ध्वस्त करू नको, त्याचा नाश करू नको. त्यांना समजू दे, त्यांना तू वाचव. हालेलुया. समजलं? काय करायला पाहिजे? नियमशास्त्र देवाने दिले, याकडे लक्ष द्या, याकडे वाचा, खान द्या. जसं 19 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे त्याला कोकराला वधण्यासाठी नेत आहेत, चामडी उधळण्यासाठी नेत आहेत. त्या सर्व गोष्टीमध्ये त्यांना लक्ष आमच्याकडे होतं म्हणून त्यानं स्वतःला दिला. आज तुम्ही त्याच्या पार्टीमध्ये जाण्यासाठी तयार व्हायला असा का काली ते सैतानाच्या पंक्तीला जाण्यासाठी तयार व्हायला असा आत्मपरीक्षण करा. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद यीशु. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी लॉर्ड. देवा मशकेली अंदर बाबा. प्रेज यू माय लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी फादर. हो प्रियानो, आजचं वचन थोडंसं वेगळं होता, पण मला माहिती देवपाने तुला समजावून सांगितलेलं आहे. एका बाजूने कोकरू स्वतःला आमच्यासाठी दिलेला आहे. तो सैतानाचा प्लॅन होता की त्याला उद्ध्वस्त करावी, ना येशू राहावे, ना येशूचे लोक जगामध्ये राहावे, ना तो झाड किंवा ते फळ या जगामध्ये राहावे. पण देव बापाने त्याचं कृत्य नष्ट करून आज संपूर्ण जगामध्ये देवाची मुलं आहेत, संपूर्ण जगामध्ये आहे. दुसरीकडे जो शत्रू सैतान उद्ध्वस्त करण्यासाठी टेकलेला आहे, त्याच्या वेलकम साठी नरक तयार होत आहे. त्याची न्याय निवड झालेली आहे. तो कात्रीने तिथंच जाणार, पण त्यासाठी पण तिथं बँड बाजा तयार सुरू आहे. तेव्हा जगाला उलट पालट करणारा, सगळ्यांची शांती हिरावून घेणारा, सगळ्या लोकांना मोहात टाकणारा, उद्ध्वस्त करणारा सैताना, तुझं काम संपलं का? होय प्रियानो, येशूने त्याचं काम संपवलेलं आहे. येशूने त्याचं काम संपवलेलं आहे. त्याला कप्त पाणी घालू नका.
देवाने जे पायाखाली दिले त्याला डोक्यावर घेऊ नका, घेऊ नका. थँक्यू डॅडी. प्रियंताना बाबा खराला वाशे मोकळा देवाला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या देवाला. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. रिबाबा शेखेरी अंतरा बाबा खराला बसे खेरे विश. थँक्यू डॅडी, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. प्रेज माय लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. देवासाठी जगण्यासाठी लेकरांना देवाचा आत्म्याशिवाय कोणी जगू शकत नाही, कोणी देवासाठी जगू शकत नाही. देवाचा आत्म्या बघेर कोणीच नाही. तो सैतान कायम नुकसान करण्यासाठी वाट बघत आहे, पण एका बाजूने देव आमच्यासाठी उभा आहे. म्हणून तो म्हणतो चिंता करू नकोस, काळजी करू नका. तुमची सहनशीलता सर्वांना कळून यावं की प्रभू समीप आहे. म्हणून सर्वदा आनंदित असा. जगातल्या लोकांमध्ये आपला आनंद बघू नका, प्रभू मध्ये आनंद बघा, प्रभू मध्ये आनंद बघा. देवाला माहित आहे, देवाला माहित आहे, येशूला माहित आहे. म्हणून म्हणतात फिलिप्पियर 4:4 मध्ये प्रभू मध्ये सर्वदा आनंदित असा. पुन्हा म्हणून प्रभू मध्ये आनंदित असा. देवाला माहित आहे जग आणि जगातले लोक, जगातल्या गोष्टी तुम्हाला आणि मला आनंद देऊ शकत नाही, अजिबात नाही. म्हणून बाबा म्हणतात प्रभू मध्ये आनंद करा, प्रभू मध्ये आनंद करा. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. तेरी आत्मा से मरना चाहूं, लहू से जो खरीदा है मुझे, अनंत काल तक तेरी स्तुति गाऊं, तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं. तेरी आत्मा से मरना चाहूं मैं, लहू से जो खरीदा है मुझे, अनंत काल तक तेरी स्तुति गाऊं. तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं, तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं. यीशु मसीहा तू मेरा सहारा, तेरे बिना मैं कुछ भी नहीं. सदा मेरे संग रहना प्रभु, बिना तेरे मुझे चलना नहीं. यीशु मसीहा तू मेरा सहारा, तेरे बिना मैं कुछ भी नहीं. सदा मेरे संग रहना प्रभु, बिना तेरे मुझे चलना नहीं. मैं जो पुकारूं तू सुन ले, हाँ तेरी वादी में हाथ थाम लेना. जब मुश्किलें मुझे लगे, रूहे खुदा गिरने ना देना. Yes, I love you, worship you, God. हो डॅडी, हीच प्रार्थना आहे बाबा. होली स्पिरिट डॅडी, तुम्ही म्हटला मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, टाकणार नाही. मी तुमच्या बरोबर कायम राहीन म्हणाला बाबा. तुम्ही प्रत्येकाबरोबर कायम राहा डॅडी, कायम राहा बाबा. तुमचा आत्म्याने सर्वांना भरून ठेवा राजा, तुमच्या गौरवासाठी. प्रत्येकाला तुमच्या आत्म्याने भरून ठेवा बाबा. तुमच्या वचनमध्ये बाबा दोन्ही बाजूनी कार्यक्रम तयार आहे. स्वर्गामध्ये माझं लेकरे येणार म्हणून बँड माझ्या तयार आहे, नरकामध्ये पण सैतान जाणं तिथं पण तयार
आज तू म्हणत आहेस तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये आहे, कुठल्या साइड मध्ये तुम्ही आज आहे. बाबा म्हणतात नियमशास्त्र मी तुम्हाला यासाठी दिलं, ते ऐका, ते वाचा, त्याप्रमाणे जगा, पालन करा. बाबा आज पण म्हणतात रस्त्यावर जा, चौकीत उभा राहून लोकांना वरडून सांग देवाचं वचन पाळा. त्यामध्येच आमचं धन्यता आहे. जे पाळत नाही प्रियानो, इर्मियामध्ये 11:14 मध्ये म्हणते त्यांच्यासाठी प्रार्थना पण करू नका. ते प्रार्थना मी ऐकणार नाही देवाचं वचन म्हणते. जे कोणी देवाचं वचन पाळत नाही, ऐकत नाही, त्यासाठी मध्यस्थी करू नका म्हणून देवाचं वचन म्हणते. माझ्या लेकरांना देवाची याचना करते, कुठल्या साइड तुम्ही आहे, ते सैतानाला तुम्ही पासून त्याला कथपाने घालत आहे का स्वतःला तुम्ही राखून ठेवलेला आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला राग येतो ती तुमच्या डोळ्यासमोर घडणार, ज्या गोष्टीमुळे तुम्ही डिस्टर्ब होणार ती तुमच्या नजरेसमोर घडणार. म्हणून देवाचं वचन मध्ये प्रभू मध्ये आनंदित राहा, सर्वदा प्रभू मध्ये आनंदित राहा. या गोष्टी बघत बसू नकोस. या गोष्टीमध्ये तू निराश होणार, तू दमून जाणार, तू विसरणार स्वतःला तू कोण आहेस आणि काय आहेस. डॅडी सर्वांना तुमच्या हातामध्ये देत आहे. कोकरा स्वतःला तुम्ही आमच्यासाठी दिला बाबा, आमच्यासाठी दिला राजा. सैतानाची योजना होती संपवावा, मिटवावा, पूर्णपणे उद्ध्वस्त करावा, पण त्याचा प्लॅन तुम्ही फेल करून बाबा जे एक भी येशू मेलेला आहे त्याद्वारे बाबा कितीतरी पीक या जगामध्ये आहे राजा. आम्ही पण एक आहे बाबा. तुमच्या फार प्रीतीसाठी कोटी कोटी धन्यवाद राजा, कोटी कोटी धन्यवाद बाबा, धन्यवाद राजा. तो शत्रू सैतान गरजणारा सिंह हा, तो काहीच करू शकत नाही बाबा. पण त्याला कुणी घाबरून त्याला कथपाने घालून त्याचे गुलाम होऊ नये असं तुम्ही प्रत्येकाला प्रोटेक्ट करा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या विशेष वचनासाठी बाबा, विशेष वचनासाठी कोटी कोटी धन्यवाद झाडे. आज पण तुम्ही मला चिंता करू नका, काळजी करू नका. आभार प्रदर्शनासह तुमची मागणी देवाला कळवा. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. म्हणून म्हणतात तुम्ही शांत राहा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ दे. प्रभू समीप आहे, देव समीप आहे. थँक्यू डॅडी. धन्यवाद बाबाची प्रार्थना तुम्ही आशीर्वादित केला. मला माहिती आहे बाबा कातील तुम्ही प्रत्येकाला स्पर्श केलेला आहे, प्लस केलेला आहे राजा. एक नवीन विशेष वचनाद्वारे तुम्ही बोललेले राजा. हीच द्यायची याचना ज्यांना समजलेल्या नाही आहे. पुन्हा एक बार पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्णपणे समजेल तुम्हाला. एक एक वचनाकडे लक्ष देऊन बघा. मी कमी टाइम असल्याकडे थोडक्यामध्ये जास्त सांगितलं, तर जेव्हा तुम्ही ऐकाल पवित्र आत्मा तुम्हाला भरपूर प्रकट करणार, भरपूर प्रकट करणार. धन्यवाद डॅडी आजच्या दिवसासाठी. या महिना प्रत्येकाचा आशीर्वादाचा होऊ दे, आनंदाचा होऊ दे, कृपेचे आणि दयेचे होऊ दे बाबा. ज्या ज्या लेकरांच्या महिन्यामध्ये परीक्षा आहे बाबा, तुमचा विशेष कृपा या लेकरांना पुरवा. तुम्ही म्हटलं बाबा तुम्ही चिंता करू नका, चिंता करू नये, आनंदाने पुढे जाऊन लेकरांनी एक्झाम लिहावी असं तुम्ही कृपा पुरवा. तुम्ही मार्गदर्शन करा. ज्या ज्या लेकरांनी बाबा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, मार्ग मोकळा करा. द्या राजा, द्या बाबा. तुम्ही म्हटलेल्याप्रमाणे यावर्षी बरेच लेकरांचं लग्न होणार. झालेल्या लग्नांसाठी धन्यवाद. गेल्या महिन्यात एक लग्न झालं, या महिन्यात एक लग्न झालं, 2 झाले बाबा. भरपूर ज्या ज्या लेकर बाबा, पण मी प्रार्थना हेच करते योग्य व्यक्ती येऊन योग्य रीतीने बाबा तुझ्या गौरवासाठी होते राजा. कोणाचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये बाबा. तुम्ही कृपा सहाय्याने मदत करा, तुम्ही सहाय्याने मदत करा बाबा. प्रत्येक कुटुंबामध्ये संजीवनी आम्ही रिलीज करा. प्रत्येक घरामध्ये बाबा तुझे मोकळे मी रिलीज करत आहे. प्रत्येकाला बाबा, प्रत्येकाला चांगलं आरोग्य दान द्या. जे शत्रू सगळ्यांचा आनंद शांती हिरावून घेत आहे त्याचं कृत्य मी एकशेने नष्ट करून टाकत. कोणाचाही मन कठीण करू नका, कठीण करू नका बाबा. प्रत्येकाला तुमच्या हातामध्ये समर्पण करा. मिनिस्टरचं पण या महिन्याचे सर्व कार्यक्रम तुमच्या हातामध्ये देत आहे.
वर्धापन दिनानिमित्तानं जे काही कार्यक्रम आहे तुम्ही चालवा, तुम्ही मार्गदर्शन करा बाबा. सर्व सेवेच्या विरुद्ध पण कार्य करणारा अंधकाराची शक्ती पूर्णपणे नष्ट करून प्रत्येकाला तुमच्या हातामध्ये देवं. बाबा हा मेसेज पुन्हापर्यंत जाईल मला माहित नाही बाबा, पण मला खात्रीने माहित आहे त्याच्या जीवनामध्ये बंधमुक्त होणार, डेलिव्हरन्स मिळणार, त्याच्यामध्ये शांतपणा येणार. कुठल्या पार्टीची आम्ही तयार करत आहे हे जाणीव त्यांना होणार. आणि पवित्र आत्मा डॅडी स्वर्गाला जाण्यासाठी सगळ्यांना तुम्ही तयार करा असं मी मागणी करत आहे डॅडी. मी मागत आहे बापा प्रत्येक लेकराला स्वर्गासाठी तयार कर बाबा, तुमच्या गौरवासाठी. तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद करू, तुमचंच नाव उंच करून ब्लेस करू. जसं बापा मी प्रार्थना करून स्वतःला समर्पण केले, जिथं माझी तुला गरज आहे तिथे घेऊन घेऊन जा बापा. मी तुमच्या गौरवासाठी, तुमच्या गौरवासाठी तुमचं गौरव माझ्या जीवनात राहू दे म्हणून येशूच्या मागते म्हणतो आहे. प्रेज गॉड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. मला माहिती आहे खात्रीने काहीतरी देवाने विशेष तुम्हाला दिले, आशीर्वादित केले. टाळ्या वाजवून देवा.